principal of your college, Dr. Deendayal Thakre sir. My hello. Yes sir. My friend, the HOD of Physics Department, Dr. Uke sir, Charpe sir, and Bhagwat madam, and dear students. Sir, can I share my yes sir. PPT sir? Yes. मी तुम्हाला co-host केलेलंच आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. Yes. Is it visible, sir? Yes, sir. दिसते ना सगळ्यांना? हो सर. So याचं टायटल मी असं ठेवलेलं आहे, अटेम्प्टिंग द MCQs इन फिजिक्स. आणि मॅक्झिमम मी संवाद मातृभाषेतून साधण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी वर्ग नाराज होणार नाही अशी आशा करतो. Yes, sir. Dear young scientists, I welcome you in the world of physics. मी तुम्हाला सायंटिस्ट याच्यासाठी म्हटलं मी मित्र हो, कारण सध्या शास्त्रज्ञांची या देशाला पण गरज आहे. आणि कोविडने हे सिद्ध केलेलं आहे की फक्त विज्ञानच याच्यावर मात करू शकतो, बाकी कुठेच काही आशा नाहीये. The only hope is from science. So only scientists are there for your sake, for my sake, and for the sake of our whole nation, our India. आणि म्हणून मग मी तुम्हाला यंग सायंटिस्ट असं म्हटलेलं आहे, कारण आम्हाला एक आशा असते की आमच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी चांगलं संशोधन कार्याकडे वळावं आणि फिजिक्स मध्ये इंटरेस्ट डेव्हलप करून काहीतरी आयुष्यात काहीतरी चांगलं बनलं पाहिजे, चांगलं मोठं काहीतरी मोठी व्यक्ती नावारूपाला येणारी व्यक्ती बनलं पाहिजे अशी आमची एक आशा असते. देन वी नो, हे सगळं आपल्याला माहित आहे, फिजिक्स खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मला बेसिकली हे सांगायचं आहे की फिजिक्स इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट अँड माय बेसिक एम इज टू क्रिएट इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट. फिजिक्समध्ये विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढवणं हे कुठल्याही फिजिक्सच्या प्राध्यापकाचं एक बेसिक एम असते, फंडामेंटल एम असते. कालच पाय डे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल व्हॉट इज पाय डे. पायची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, पाय 3.14 वगैरे. काल 14/3 म्हणजे 14 मार्च अशी डेट होती आणि हा दिवस आपण अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस पाय डे म्हणून साजरा करतो. आणि त्याच्याच प्रमाणे स्टीफन हॉकिंग दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. कालच अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा हा दिवस आपण साजरा केला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक खूप छान वाक्य आहे, त्यांनी रिलेटिव्हिटी बद्दल असं म्हटलेलं आहे की व्हेन यू सीट विथ अ नाईस गर्ल फॉर 2 hours इट सीम्स लाईक 2 minutes and when you sit on a hot stove for just 2 minutes it seems like 2 hours and that's relativity. असे हे आपले ग्रेट आइन्स्टाईन होऊन गेले. मित्र हो, फिजिक्स मधले शास्त्रज्ञ पण असे ग्रेट होते बरं. आणि अजून एक त्याचं महत्वाचं वाक्य या ठिकाणी आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर आहे आणि यू आर ऑल रीडिंग दॅट इम्पॉर्टंट लाईन्स. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं म्हणणं होतं की नुसतं शिकवणं म्हणजे फिजिक्स नाही, जे विचार करायला शिकवतात ते फिजिक्स. फिजिक्स इज सब्जेक्ट विच टेंड्स यू टू थिंक बियॉन्ड, टू सी बियॉन्ड हॉरिझॉन. क्षितिजाच्या पलीकडे जे पाहायला शिकवते ते भौतिक शास्त्र असते. आणि हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेलं आपल्याला. असे महान शास्त्रज्ञ ज्या विषयात होऊन गेले त्या विषयामध्ये आपण ज्ञानार्जन करतोय, हे आपलं भाग्य आहे मित्र, आमचं पण भाग्य आहे. शेवटी शिक्षक म्हणजे वय वाढलेला विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी म्हणजे वय कमी असलेला शिक्षक असतो. स्टीफन हॉकिंग्स यांचं पण नाव तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी एक महत्वाचं प्रेडिक्शन केलेलं आहे मित्र हो, की मानव जातीचं अस्तित्व या पृथ्वीवर यानंतर हार्डली 150 ते 200 वर्ष असणार आणि त्यानंतर या पृथ्वीवरची संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते जर मानवानी त्याच्यासाठी काही प्रयत्न केला नाही तर. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इट सरप्राइजेस मी हाऊ डिसइंटरेस्टेड वी आर टुडे अबाउट थिंग्स लाईक फिजिक्स, स्पेस, युनिवर्स
and the philosophy of our existence, our purpose, our final destination. डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला कुठे नेमकं जायचं आहे, आपला शेवटचं ठिकाण कुठलं आहे हे आपल्याला माहिती नाहीये. इट्स अ क्रेझी वर्ल्ड आउट देअर अँड बी कॉशियस अँड बी क्युरियस. दोन्ही सांगितलं त्यांनी आपल्याला कॉशियस पण केलं आणि क्युरियस पण सांगितलं की अतिशय क्युरियस असलं पाहिजे आणि कॉशियस पण असलं पाहिजे. कारण मानव जातीचं अस्तित्व टिकवण्यासाठी फिजिक्स सारख्या मूलभूत विषयाचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि यातून मग या विश्वाचं आपण काय करू शकतो, याचं संवर्धन करण्यासाठी, याचं संरक्षण करण्यासाठी आपण काय करू, या संदर्भात त्यांनी फार मोठं संशोधन केलेलं आहे. त्यांचे पुस्तकं जर तुम्हाला मातृभाषेत वाचायला मिळालं तर वाचून घ्या. इव्हन इंग्लिशमध्ये पण छान छान पुस्तकं, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि हॉकिंग्स वगैरे. आणि हे ते पुस्तक आहे ज्याच्यासाठी मला चरपे सरांनी या ठिकाणी पाचारण केलं की सर तुम्ही या ठिकाणी या, तुमच्या पुस्तकाची माहिती द्या विद्यार्थ्यांना. एमसीक्यूज, कारण हा एक्झामिनेशन पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे, तुम्ही पाहिलं असेल आता. मागच्या वेळेस आम्ही जेव्हा पेपर सेट केले, म्हणजे एमएससीचे पण आम्ही पेपर सेट केले, बीएससीचे पण, ते संपूर्णपणे या एमसीक्यू वर आधारित होते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यावर आधारित होते. हे पुस्तक आता परवा बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे, दर्यापुरातही उपलब्ध होईल हे पुस्तक, आणि याची किंमत 50 रुपये आहे. म्हणजे तुम्ही 2 कुल्फ्या खाता किंवा एक आईस्क्रीमचं पॅक खाता 50 रुपयाचं, तेवढ्या पैशामध्ये हे पुस्तक आहे. तर आणि याची जी सिरीज आहे पूर्ण, तर सेमेस्टर 1 पासून तर सेमेस्टर 6 पर्यंत. सध्या आम्ही काय केलं की सेमेस्टर 1, सेमेस्टर 3 आणि सेमेस्टर 5 याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे 3 पुस्तकं आम्ही परवा उपलब्ध करून देणार आहोत. सध्या ते प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत आणि आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. परवा हे सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतील हे पुस्तक, आणि सगळ्यांनी ते विकत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. कारण तुमचा फायदा होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. नुसतं परीक्षेसाठी नाही, तर याच्या पुढच्या अभ्यासासाठी सुद्धा एक बेसिक डेटा तुमच्याकडे असला पाहिजे, आणि म्हणून हे पुस्तक आहे. सो दिस इज द स्पेसिफिक सिग्निफिकन्स ऑफ दिस बुक. आणि या संदर्भात ही आज आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये प्रत्येक युनिट वर्षे मोर दॅन 50 MCQs हॅव बीन गॅदर्ड, बीन कलेक्टेड, एका ठिकाणी आलेले आहे हे सगळे. आणि याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण आहेत विशेष म्हणजे प्रॅक्टिससाठी. या पुस्तकाचा तुम्ही फायदा करून घ्या तुमच्या भावी परीक्षेसाठी आणि भावी आयुष्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतर मग फिजिक्स आपल्याला खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहतात, आपला इंटरेस्ट वाढवत राहते, आपली जिज्ञासा जागृत करत राहते, आणि आपल्याला असं चिंतनशील ठेवत राहते. फिजिक्स आपल्याला बाध्य करते, आपण काहीतरी चिंतन केलं पाहिजे, काहीतरी आपण शिकलं पाहिजे, आपण शिकत गेलो पाहिजे. आणि मित्र हो, माणूस मरेपर्यंत हा विद्यार्थीच असतो. ते म्हणतात फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव्ह यू आर कंटिन्युअसली इन टच ऑफ एज्युकेशन. आणि लहानपणी बाळ जे असते त्या पाळण्यामध्ये आई त्याला झुलवते, त्या पाळण्यामध्ये टाकते, आणि तिथून ऑसिलेटरी मोशन आपल्या मागे लागते, आणि आपल्या आयुष्याचा भौतिक शास्त्राचा प्रवास सुरू होतो. शिक्षणात पोहोचवेपर्यंत 4 जणांच्या खांद्यावर ते प्रेत असते, आणि ती ऑसिलेटरी मोशनच असते. इफ यू ऑब्झर्व व्हेरी कीनली, फिजिक्स काही पिच्छा नाही आपला सोडत, आणि मेल्यावर सुद्धा फिजिक्स आपल्या सोबतच असते. या कुत्र्याचं एक चित्र आहे, म्हणजे इट्स अ रिप्रेझेंटेशन ऑफ सी द फिजिक्स अराउंड अस. अवतीभोवती फिजिक्स कुठे आहे, कशात आहे, कसं आहे, कशा रीतीने आहे, कशा पद्धतीने आहे, कशा स्वरूपात आहे, कशा प्रारूपात आहे, हे शिकण्याचा संदर्भ म्हणजे फिजिक्स. आणि म्हणून ह्या मुद्दाम स्लाइड्स आणलेल्या आहेत. हे छोटे छोटे मुलं आहेत, रोटेशनल मोशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन, अँग्युलर मोमेंटम वगैरे वगैरे सगळे कन्सेप्ट आपल्या अवतीभोवती असतात. सगळं फिजिक्स आपल्या अवतीभोवती असते. इलॅस्टिसिटी असते. आणि आता मास्क लावायला आपल्याला सांगतात, प्रत्येक जण म्हणतो मास्क लावा, मास्क लावा, आणि त्या मास्क मध्ये ती इलॅस्टिसिटी त्यांनी वापरलेली आहे. आपल्या फिजिक्सचं प्रिन्सिपल आहे. सगळ्या ठिकाणी अवतीभोवती फिजिक्स आहे, फक्त उघड्या डोळ्यांनी आपण पाहायला पाहिजे. आपला दृष्टिकोन आपण त्या पद्धतीने ठेवायला पाहिजे. हुक्स लॉ बीएससी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम काही स्लाइड्स घेतलेल्या आहेत. इथे मला माहिती आहे की सेकंड इयरचे पण विद्यार्थी आहे, फायनल इयरचे पण विद्यार्थी आहेत. पण असो, फिजिक्स काही आपल्याला वेगळं काही सांगत नाही, कारण सगळ्यांसाठी फिजिक्स सारखंच असतं. मग ते फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, सरफेस टेन्शन असो की आपल्या डोक्यावरचं टेन्शन असो,
एकाने मला छान उकल करून सांगितलं, म्हणे सर फेस टेन्शन, म्हणजे सरांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन. फिजिक्सचे छान छान अर्थ काढता येतात. आफ्टर ऑल फिजिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, आपण आता हे सगळे कॉमन असल्यामुळे, सगळे विद्यार्थी सारखे असल्यामुळे एमसीक्यू म्हणजे काय इकडे आपण आता जाऊ. तुम्ही पाहिलं असेल की तुमचा इंटरेस्ट कमी होऊ नये म्हणून मी बाजूला काही कार्टून्स याच्यामध्ये टाकलेले आहेत, कारण मला माहित आहे की फिजिक्स तसा बोर करणारा विषय असू शकतो. आम्हाला शिकवणारे पण जे शिक्षक होते त्यांनी भरपूर बोर केलं. इतकं बोर केलं की बोरं खाताना सुद्धा आम्ही विचार करायचो आता हे बोर आंबट असेल की गोड वगैरे, असा प्रॉब्लेम होता. तर एमसीक्यू कशासाठी असतं? एमसीक्यू मेक्स फिजिक्स इंटरेस्टिंग. आता प्रश्न असा आहे, आमच्या काळात तर एमसीक्यू फार कमी होते, पण आता काळानुसार आम्हाला सुद्धा बदलावं लागलं आणि ती काळाची गरज आहे. फिजिक्स इंटरेस्टिंग करण्याचा पण एक प्रयत्न म्हणजे एमसीक्यू असतो, आणि ते कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, एक मूलभूत ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतात, समजून घेण्याचा प्रकार असतो फिजिक्समध्ये, तो असतो. आणि म्हणून फिजिक्स एमसीक्यू चे ऍप्लिकेशन्स आहे आपल्या आयुष्यामध्ये. इट सेव्हज माय टाइम अँड एनर्जी. तो माझा वेळ वाचवतो एमसीक्यूज. मग मला खूप मोठे मोठे एक्सप्रेशन करण्याची गरज नसते. खूप लेंदी एक्सप्रेशन बीएससी फायनलच्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या, किती मोठे मोठे एक्सप्रेशन असतात, 4-4 पानाचे एक्सप्रेशन असतात. एमसीक्यू मध्ये असं नाही आहे. एक प्रश्न आणि त्याचे 4 उत्तर, 4 पर्याय, आणि एका मार्काचा एक एमसीक्यू आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ पण वाचतो, तुमची ऊर्जा पण वाचते, तुमची एनर्जी पण वाचते. इट सेव्हज माय हार्ड इफोर्ट्स, माय हार्ड वर्क. खूप जास्त हार्डवर्क, म्हणजे ते एक्सप्रेशन 4-4 वेळा लिहून पहा, 5-5 वेळा लिहून पहा, ती डायग्राम काढा, मग त्याची नॉमेनक्लेचर द्या, आणि मग तो डिफरन्शिएट करा, एवढा मोठा प्रश्न लिहा, आणि तो त्याच्यामध्ये माझा जो वेळ जातो आणि खूप हार्डवर्क लागतो त्यासाठी, तर त्याची बचत होण्यासाठी हे एमसीक्यू आहे. नो लेंदी एक्सप्रेशन्स, कंबरसम कॅल्क्युलेशन्स, खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स असतात. एखादा 4 मार्काचा प्रॉब्लेम असते आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी 2-2 पेजेसचं कॅल्क्युलेशन्स करावं लागतं, आणि ते खूप बोरिंग असतं. त्यानंतर मग समरायझेशन मेक्स इझी. तुम्हाला जर समरी घ्यायची असेल, सारांश घ्यायचा असेल कुठल्याही चॅप्टरचा, कुठल्याही टॉपिकचा, तर तुम्ही पटकन घेऊ शकता, तुमचा वेळ वाचू शकता. रिव्हिजन मेक्स स्टुडंट फ्रेंडली. तुम्हाला रिव्हिजन जर करायची असेल, कुठलाही टॉपिक तुम्हाला रिवाइज करायचा असेल, तर ते छान होते, म्हणजे तिथे कुठे काही आपण तुम्ही बोर होत नाही, पटकन होऊन जाते ते काम. मेक्स कन्सेप्ट स्ट्रॉंगर. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, मी स्ट्रॉंगर हा शब्द वापरलेला आहे. कन्सेप्ट तुमचा स्ट्रॉंग होतो, किंवा याच्यामध्ये हो किंवा नाही, येस ऑर नो या रूपात हे असतं वाचल्यामुळे एक तर तुमचा तो कन्सेप्ट पक्का होऊन जातो, बिलकुल स्ट्रॉंग होऊन जातो. आणि अर्थात इफ स्टडीड लॉजिकली, जर तुम्ही लॉजिकली अभ्यास केला तर, भूकंपट्टी केली तर मग काही खरं नाहीये तुमचं. मग तेवढ्यापुरतं तुम्ही लक्षात ठेवाल, नंतर मग तुमचा तो कन्सेप्ट असाच राहील, कच्चाच राहील. आणि तुम्हाला माहिती आहे, कच्ची पोळी जर खाल्ली तर मग ती पोटात गेल्यानंतर मग त्रास देते, असा प्रॉब्लेम आहे. देन कम्पॅरेटिव्हनेस. बरेचदा आपण काही गोष्टीची तुलना करतो, कम्पॅरिझन करतो. ती एमसीक्यू मध्ये ती गोष्ट आपल्याला साध्य होते, म्हणजे सोपी होते. कम्पॅरेटिव्हनेस आहे. त्यानंतर एलिमिनेटिव्हनेस. काही गोष्टी आपल्याला माहित असतात. एक प्रश्न जेव्हा असतो, त्या प्रश्नाचं हे उत्तर अजिबात नाहीये, त्या उत्तराचा त्या प्रश्नाशी काहीही संबंध नाहीये, त्याला म्हणतात एलिमिनेटिव्हनेस. त्याचा काही संदर्भ नाही. आपल्याला माहित आहे की एक प्रश्न आहे आणि त्याचे 4 पर्यायी त्यांनी उत्तर दिलेले आहे, त्यातलं एक उत्तर तर त्याचं नाहीच आहे, बिलकुल दुसरं पण जवळपास नाहीये. असं करत करत आपण मेथड एलिमिनेशन पद्धतीने आपण त्या ठिकाणी येतो, आणि मग आपल्याला कळते की मग त्याचं उत्तर कोणतं असलं पाहिजे, या 2 पैकी कोणतं आहे वगैरे. 2 पैकी कोणता आहे, मग तो चॉईस 50-50 पर्यंत येऊन पोहोचतो, असा प्रॉब्लेम. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हनेस बिल्ड्स द कन्सेप्ट फर्मली. एखादा कन्सेप्ट तुम्हाला चांगला फर्म करायचा असेल तर ऑब्जेक्टिव्हचा मार्ग हा साधा मार्ग, म्हणजे सोपा मार्ग आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये की प्रिपरेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आजकाल तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा आहे, मग ती नेट, सेट, गेट कुठली असो, एमपीएससी, युपीएससी, जाम, कुठल्याही परीक्षेचा पॅटर्न जवळपास एमसीक्यू आहे. काही ठिकाणी कदाचित 2 मार्कांचे एमसीक्यू असेल. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी आता सुद्धा एका परीक्षेला बसलो आहे. डिसेंबर महिन्यात माझी एक परीक्षा होऊन गेली, आणि आता एप्रिल महिन्यात अजून एक परीक्षा आहे, आयआयटीची एक परीक्षा आहे. म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्यासोबत अभ्यास करतो, म्हणजे शिक्षकाला सुद्धा अभ्यास करावाच लागतो. आणि गमतीने असं म्हणतात की जो शिक्षक अभ्यास करतो तो चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, जो शिकतो तो शिकवतो, असा प्रॉब्लेम आहे. The grading and the leveling of the questionnaire can be
डिस्टिंग्विश कन्व्हिनियंटली अँड कॉम्प्रिहेन्सिव्हली. तर त्या ठिकाणी प्रश्न मग त्यांचं प्रश्नांचं ग्रेडिंग, त्यांचं लेवलिंग ठरवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा उहापोह त्या ठिकाणी होत असतो आणि त्यातून मग काही नवीन चांगल्या पद्धती, चांगले प्रश्न शोधता येतात आणि ते विद्यार्थ्यांसमोर आणता येतात. इट क्रिएट इंटरेस्ट आणि कॉन्सन्ट्रेशन फॉर लॉंगर ड्युरेशन. हे एक महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एमसीक्यूचा अभ्यास करता तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. मी स्वतः अनुभव त्याचा मी घेतलेला आहे. इट्स माय ओन एक्सपिरियन्स, इट्स माय पर्सनल एक्सपिरियन्स. आय हॅव इन्क्रीज माय ड्युरेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एक कॉन्सन्ट्रेशन जे आहे तुमचं ते बऱ्याच कालावधीसाठी असते आणि इकडे तिकडे तुमचं लक्ष विचलित होत नाही एमसीक्यूनी. हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी एमसीक्यूची गरज आहे असं मला वाटतं. त्यानंतर मग रिव्हिजन, मी जसं तुम्हाला सांगितलं की एखादा टॉपिक तुम्हाला रिवाईज करायचा असेल, त्याची पडताळणी करायची असेल, चाचणी घ्यायची असेल, तर रिव्हिजन ऑफ स्टडीज इज एक्झिक्युटेड एनीवेअर. कुठेही पण तुम्ही साधं गच्चीवर बसून एखाद्या शेतामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता. एनी टाइम, एनी मोमेंट, एनीवेअर. नाही तर मग परीक्षा खूप जवळ येते आणि मग नोट्स वगैरे घेऊन विद्यार्थी लॅट्रिन मध्ये जातात वगैरे वगैरे. असं करण्याची गरज नसते एमसीक्यू मध्ये. त्यानंतर इथे खूप ग्राफ वगैरे काढण्याची गरज नाही. खूप जास्त पेजेस मला आकडेमोड करण्यासाठी लागणार नाही. किंवा लिहून पहा एक्सप्रेशन, मग प्रत्येक कागद गोळा करा, डस्टबिन जवळ ठेवा वगैरे. हा प्रकार या ठिकाणी नाहीये. एखादा प्रॉब्लेम असेल तर थोडक्यात तुम्ही कुठेतरी कमी जागेमध्ये ते अटेम्प्ट करता, सॉल्व्ह करता आणि मग तुमचा वेळही वाचतो, जागाही वाचते, एनर्जी पण वाचते आणि पटकन तुमचं काम होऊन जाते. अँड इट एनहान्सेस द स्पीड ऑफ अंडरस्टँडिंग. हे एक अजून महत्वाचं आहे. मी असे काही विद्यार्थी पाहिले की जे एमसीक्यूच्या द्वारे पटापट लर्निंग करतात, फास्ट रिमेंबर करतात. त्यांच्या अभ्यासाची त्यांची गती वाढते, स्पीड वाढते आणि पटकन अभ्यास होऊन जातो. कधी कधी असं होते. म्हणजे त्याच्यामध्ये रिमेंबरिंग आहे, रिटेनिंग आहे. रिटेन म्हणजे एखादी गोष्ट बऱ्याच कालावधीसाठी मेंदूमध्ये स्टोअर करणे, त्याला रिटेन म्हणतात. रिप्रोड्यूस करणे, की काल वाचलं आणि आज परीक्षेत लिहिलं, गंभीर आपण म्हणतो ना घोका आणि ओका. तर ती एमसीक्यूच्या द्वारे काय होते की जे आपण वाचतो ते आपण लगेच रिप्रोड्यूस करू शकते. कारण ते कसं असते, थोडक्यात असते. म्हणजे त्याच्यामुळे मेमरीला जास्त ताण नाही पडत आणि ती इझिली तुमच्या मेमरीच्या जवळच्या कप्प्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. कारण जसं तुम्ही म्हणता की कचऱ्यामध्ये आपण जो कचरा टाकतो, सगळ्यात शेवटी आपण जो कचरा टाकतो तो सगळ्यात आधी बाहेर पडतो, बरोबर. तसं आपल्या मेंदूचं असते. सगळ्यात शेवटी आपण ज्या आपल्या मेंदूमध्ये जे काही साठवतो ते सगळ्यात शेवटी, सगळ्यात आधी बाहेर पडतो. असा प्रकार त्या ठिकाणी असतो. त्यामुळे एमसीक्यूचा तो एक फायदा आहे की तुम्हाला थोडक्यात कमीत कमी स्पेस तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या मेंदूची कमीत कमी स्पेस तो ऑक्युपाय करतो आणि पटकन तुमचं काम होऊन जाते. रिटेन करणे, रिटेंडिंग किंवा रिपीटिंग, रिवायझिंग कन्सेप्ट वगैरे, हे सगळं काम एमसीक्यू द्वारे सोपं होतं. अँड इट बूस्ट कॉन्फिडन्स लेवल टू सम एक्सटेंट. काही विद्यार्थ्यांची कॉन्फिडन्स लेवल एमसीक्यूनी वाढलेली आहे. माझी सुद्धा वाढली होती. मी जेव्हा नेट सेटची परीक्षा द्यायचो, तयारी करायचो, त्यावेळेस मला जाणवायचं की एमसीक्यू मध्ये माझा एक विशेष हे होता. मला याची गोडी होती, आधीपासून आवड होती. अर्थात प्रत्येकालाच एमसीक्यू जमतात असं नाहीये. आणि बाजूला या कार्टून्सचा पण तुम्ही आस्वाद घ्या, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण फिजिक्स हा खूप बोर करणारा विषय असल्यामुळे मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्सेशन फिजिक्स साठी पाहिजे असते. नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो की फिजिक्सचा अभ्यास कंटिन्युअस नका करत जाऊ, मध्ये मध्ये थोडंसं पाणी पिलं तरी चालेल. सो इट इज अन अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ स्टडिंग क्विक फास्ट. हा शब्द मुद्दाम या ठिकाणी मी पेरला, पण मुद्दाम क्विक फास्ट म्हणजे एक त्याला स्पीड असते एक अभ्यासाला. अँड शॉर्ट स्पॅन विथ लिमिटेड मटेरियल्स. कमीत कमी जे तुमचे अस्त्रशस्त्र असतात त्यांची गरज या ठिकाणी असते. खूप जास्त इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइसेसची या ठिकाणी गरज नाहीये. पटकन काम होऊन जाते तिथे एमसीक्यूचं. हे सगळे एमसीक्यूचे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. पण एका दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू जी आहे, व्हॉट आर द शॉर्ट कमिंग्स किंवा डिसएडव्हान्टेजेस. त्याला डिसएडव्हान्टेज म्हणून मला योग्य वाटलं नाही, म्हणून त्याला मिसएडव्हान्टेजेस म्हटलं की ज्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस नाहीये. शॉर्ट कमिंग्स म्हणजे कोणते कोणते. इथे डेप्थ आणि लेंथ, अभ्यासाची जी डेप्थ आणि लेंथ हवी असते ती मात्र कुठेतरी कमी पडते. कधी कधी अतिशय दीर्घकालीन चिंतनाची आवश्यकता असते. चरपे सरांना तुम्ही म्हणजे विचारू शकता, ओके सरांना विचारू शकता किंवा भागवत मॅडमला विचारू शकता की जेव्हा रिसर्च पेपर लिहायचा असतो तर त्या ठिकाणी एमसीक्यू नाही चालत. त्या ठिकाणी डिटेल आणि प्रोलॉंग अनालिसिस, डिटेल आणि प्रोलॉंग अनालिसिस इज लॅकिंग. त्याची मात्र त्या ठिकाणी कमतरता आहे.
इट हॅम्पर्स दी एक्सप्लेनिंग अँड डिटेलिंग ॲबिलिटीज. एक्सप्लेनिंग, जसं एखाद्या शिक्षकाला एखादा टॉपिक शिकवायचा असतो आणि तो टॉपिक शिकवायसाठी मग त्याच्याकडे मटेरियल पाहिजे, त्याला बोलायचं असतं, त्याला एक्सप्लेन करायचं असतं, त्याला बराच कालावधी त्या विषयाची संदर्भात तो विषय मांडायचा असतो, त्याच्या संदर्भात त्याला बोलायचं असतं, त्याचा तो एक्सप्लेन करायचा असतो, उदाहरणं द्यायची असतात आणि मग त्याला डिटेलिंग पण हवं असतं. जसं तुम्ही पाहिलं असेल, एखादी स्कीम समजून सांगण्यासाठी कोणी एजंट तुमच्या घरी येतो आणि इतका खल करत बसतो, तो खूप वेळ सांगत बसतो एखादी गोष्ट, ते मात्र एमसीक्यूच्या द्वारे होणार नाही. हे म्हणून तिथे हॅम्पर शब्द म्हटलेला आहे, तिथे इट हॅम्पर्स द एक्सप्लेनिंग अँड डिटेलिंग ॲबिलिटीज, ते मात्र त्या ठिकाणी होते, त्याला काही पर्याय नाही. आणि इट मार्क्स द सब्जेक्टिव्ह आन्सर रायटिंग. असे टाईप क्वेश्चन जे असतात, निबंधात्मक प्रश्न, अतिशय डिटेल तुम्हाला लिहायचं असते, ते मात्र एमसीक्यू मध्ये होत नाही. हे त्याचं मोठं शॉर्टकमिंग आहे, त्याला आता काही पर्याय नाही आहे. आणि गेस वर्क डझंट वर्क ऑलवेज. कधी कधी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की मी काहीतरी गेस वर्क करेल, काहीतरी तुक्का मारून देईल, कुठेतरी वेळ निभावून देईल, कुठेतरी हवेत शॉट मारेल आणि तो सिक्सरच असेल, असं नसते. त्याच्यामुळे तिथे गेस वर्क नेहमीच काम करते असं नाही. त्याच्यामुळे ती माहिती तिथे हवी तेवढी, आणि वाचनही पाहिजे, चिंतनही पाहिजे, अभ्यासही पाहिजे, तर एमसीक्यू होऊ शकतात. काही जणांना एमसीक्यू खूपच कठीण जातात. मी असे पण विद्यार्थी पाहिलेले आहेत जे भोगमपट्टी करून म्हणा, काय पाठांतर करून म्हणा, दीर्घोत्तरी प्रश्न छान लिहितात, पण एमसीक्यू आले की मग मात्र त्यांचं सगळं डळमळीत होऊन जातं, सगळं कामाचा प्रॉब्लेम. आणि इट क्रिएट्स द ऑब्स्टॅकल इन गेटिंग द आयडिया क्लिअर अँड अंडरस्टँडेबल. आयडिया क्लिअर कधी कधी होत नाही एमसीक्यू मध्ये, कारण answer in one word, one sentence, very short answer किंवा शॉर्टेस्ट आन्सर वगैरे आपण म्हणतो, तिथे हा प्रॉब्लेम होऊ शकतो की ऑब्स्टॅकल इन गेटिंग द आयडिया क्लिअर. कधी कधी आयडिया क्लिअर होत नाही आणि काही विद्यार्थ्यांना याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याला काही इलाज नाही आहे, काही पर्याय नाही. आणि सब्जेक्टिव्हिटी इज हॅम्पर्ड, कारण याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे सगळे. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सब्जेक्टिव्हिटी कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आन्सर कॅनॉट बी प्रॅक्टिस, याची प्रॅक्टिस करता येत नाही. These are the shortcomings. पण तरी सुद्धा आता काही पर्याय नसल्यामुळे आपल्याला एमसीक्यूचा अभ्यास करायला लागेल. माझ्या बाजूला कार्टून पण आहे, मी हे पाहिलंच आहे, सगळ्यांना माहिती आहे, ग्रॅम, मिलीग्रॅम, आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, नाही कॅची टिप्स फॉर एमसीक्यूज. शब्द मी मुद्दाम इथे वापरला, कॅची. असे शब्द विद्यार्थ्यांना खूप आवडतात. सर एक्सक्यूज मी सर, कार्टून पण छान आहे बाजूला. सर हॅलो सर. सर मला असं वाटतंय तुमच्या साईडने साऊंडचा काहीतरी प्रॉब्लेम येत आहे सर. आवाज जो आहे ना येत नाहीये म्हणते विद्यार्थी व्यवस्थित. बरोबर, ठीक आहे, मी करतो आवाज. हा सर, आता येत आहे व्यवस्थित. सो हा सर, विद्यार्थी बोर वगैरे होत नाहीत ना? तर एमसीक्यू साठी काही महत्वाचे टिप्स विद्यार्थी मित्र या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. नंबर 1, डोंट गेस. या ठिकाणी तुमच्या आवडीचा शब्द टाकला मी, ब्लाइंड थ्रो. म्हणजे नेहमी तो थ्रो स्टंपवरच असतो असं नाहीये. बरेचदा मग तो ओव्हर थ्रो होतो आणि त्याचे 4 रन मिळतात फुकटचे वगैरे, असं पण होतो. आणि इथे ते 4 एमसीक्यू असतात, त्याच्यापैकी आपल्याला एक निवडायचा असतो. आणि मग डोंट गेस, म्हणून तुम्हाला म्हटलं की इथे गेस वर्क नेहमी काम करत नाही. म्हणून माहिती असल्याशिवाय आपण त्याचं उत्तरी पण देऊ शकत नाही. सो डोंट, याच्यामध्ये त्याच म्हटलेलं की कधी कधी असं होते की काही प्रश्नांची उत्तर आपल्याला एकदम येत नाही. मग अशा वेळेस अलाउ बायोलॉजिकल मेमरी सायकल टू रिपीट पिरियॉडिकली. आता याच्यामध्ये बायोलॉजीचे विद्यार्थी नाही आहेत, मला माहिती आहे, पण मी हा शब्द या ठिकाणी मुद्दाम वापरला कारण मेमरी सायकल जी आपली आहे इट इज अ बायोलॉजिकल सायकल. आणि म्हणून मग तिथे आपल्याला थोडंसं थांबावं लागेल की मला या प्रश्नाचं उत्तर इमिजिएट येत नाही, मग होऊ शकतं मला थोड्या वेळाने येईल ते. सो आय विल हॅव टू वेट फॉर दॅट. अलाउ बायोलॉजिकल मेमरी सायकल टू रिपीट पिरियॉडिकली. सो थिंक बिफोर यू इंक.
असा शब्द त्या ठिकाणी मी तुम्हाला इथे मुद्दाम वापरलेला आहे. थिंक बिफोर यू इंक. सो एकदम अशी घाई नाही करायची अशा वेळेस, कारण आपल्याकडे वेळ असतो. इथे विद्यापीठाने भरपूर वेळ दिला. मागच्या वेळेस आम्ही पाहिलेलं आहे, काही काही विद्यार्थी खूपच घाई करतात. एवढी घाई करण्याची गरज नसते. सो लिव्ह दी आन्सर अनअटेम्प्टेड इन फर्स्ट साईट इफ फाउंड डिफिकल्ट. हे महत्वाचं एक टिप्स आहे. जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तो प्रश्न सरळ सोडून द्या. पहिल्या अटेम्प्टला बिलकुल सोडून द्या, तिकडे पाहू नका. आणि एक लक्षात ठेवा, का इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये की सर माझं आता उत्तर चुकलं, आता माझा 1 मार्क जाईल आणि मग आता माझं खूपच नुकसान होईल आणि माझी इस्टेट कमी होईल वगैरे, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. घाबरण्याचं काही कारण नाही. लिव्ह द आन्सर अनअटेम्प्टेड इन फर्स्ट साईट इफ फाउंड डिफिकल्ट. होऊ शकते थोड्या वेळाने तुम्हाला त्याचं उत्तर येईल, आठवेल, आणि आशा करूया की पुढच्या राऊंडला ते जमेल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मेक राऊंड ऑफ आन्सर वाईज. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड वगैरे 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 वगैरे. जसं पंक्तीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वाढपी असतो, तो राऊंड नुसार येतो. पहिल्या राऊंडला काही वस्तू आणतो, दुसऱ्या राऊंडला आणतो, तिसऱ्या राऊंडला आणतो, आणि आपलं मनसोक्त पोट भरेपर्यंत आपण त्या अन्नाचा आस्वाद घेत असतो. तसं या ठिकाणी तुमच्या मेमरीचा प्रश्न असतो, तुमच्या आठवण्याचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मेमरी सायकल तुमची जी आहे, त्या मेमरी सायकलला थोडस ताण न देता थोडस रिलॅक्स करायचं, आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला ते आठवेल. इफ यू आर किंवा क्वाईट शुअर, डोंट वेट इव्हन फॉर अ मोमेंट, आन्सर क्विकली ऍज पॉसिबल. काही प्रश्नांची उत्तरं इतके कन्फर्म असतात आपल्या मेंदूमध्ये की ते ताबडतोब आपल्याला माहित असतं की याचं उत्तर हेच आहे. आपण खूपच शुअर असतो, आपण खूप कॉन्फिडंट असतो की या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे आणि याचं हेच उत्तर आहे, दुसरं कुठलं उत्तरच नाहीये. मग अजिबात थांबायचं नाही, ताबडतोब त्याचं उत्तर देऊन टाकायचं. परंतु तुम्हाला जर माहिती आहे की नाही, याचं उत्तर मला माहिती नाहीये, मग तिथे थांबायचं, वेट अँड वॉच. आणि मग तुमची बायोलॉजिकल मेमरी सायकल, जसं तुम्हाला सांगितलं की सर, हॅलो सर. सर चुकून तुम्ही म्यूट झालेले आहे सर. सर बीएससी फर्स्ट ईयर वालों ने लीव हो जाना का सर? नाही नाही सर. हा बोला सर. आता बोला. येतो ना आवाज, येतो ना? हा यस सर, यस सर. हा, आतापर्यंत आवाज आला ना सर? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, आतापर्यंत ओके होता, चुकून इकडे म्यूट झालं होतं. बरोबर बरोबर. तर ह्या ज्या टिप्स आहे एमसीक्यूच्या, ह्या अत्यंत महत्वाच्या आहे. तुम्ही म्हटलं त्याचं नोट करून ठेवा आणि काही टिप्स तुमच्या डोक्यात ठेवा या टिप्स. पण मागच्या वेळेस मी पाहिलं की मग याचं उत्तर अडलं तर मग मित्राला विचारलं, मित्रांनी म्हणतच काहीतरी सांगितलं, याचंही चुकलं त्याचंही चुकलं. तर असे त्याचे परिणाम होऊ शकतात. कधी कधी जे साथीचे रोग असतात ना, कोरोना सारखे, तसे एकमेकांना होऊ शकतात. याचं चुकलं त्याचं चुकलं, अख्ख्या क्लासचं चुकलं, असं व्हायला नको. म्हणून मग जास्त लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून पहिलं टिप्स मी तुम्हाला दिलं आहे की डोंट गेस ऑलवेज. म्हणून गेस वर्क नेहमी काम करत नाही. त्याच्यासाठी थोडस आपल्या कॉन्शियसला काय पडते ते पाहायचं, आपला अंतरात्मा काय सांगतो त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवायचा आणि त्यानुसार मग त्याचं उत्तर द्यायचं. आणि डोंट थ्रो युअर विकेट, एक तुमच्यासाठी हा आवडीचा शब्द आहे. मला क्रिकेटची आवड आहे, आय एम सॉरी फॉर दॅट. सो स्टे ऍट द क्रीज, यू विल बी चॅम्पियन ऍट द लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकण्याची धमक आणि ताकद तुमच्या मनगटात असेल, तुमच्या मस्तिष्कात असेल, तर मॅच तुमचीच आहे. यू विल बी द विनर. मग तुम्हाला कोणीच थांबवणार नाही. तर त्यासाठी ह्या महत्वाच्या ह्या टिप्स होत्या एमसीक्यूच्या. आपल्याला माहित आहे की समजा बाथरूम मध्ये आपण आंघोळीला गेलो आणि 4 साबणं आहेत आणि आपल्याला सांगितलं की एकच साबण तुम्हाला वापरायचे आहे आंघोळीसाठी, तसं त्या एमसीक्यूचं असते. आई म्हणते अरे 4 भाज्या आहेत, सांग तुला कोणती भाजी आवडते. आपण पटकन सांगतो आई ही भाजी कर 4 पैकी 1. तर असं त्या एमसीक्यूचं असते. आता कधी कधी असं असते की 4ही भाज्या आवडत नाही, पण त्यातल्या त्यात कोणती आवडते ते असं सांगायचं असते. अशा पद्धतीने एमसीक्यूचा आपल्याला विचार करायला लागतो. म्हणून तुम्हाला म्हटलं की नेहमी गेस वर्क तिथे काम करत नाही. त्याच्यामुळे आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून मग त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. तर अशा प्रकारे हे एमसीक्यूचा प्रकार आहे. आणि यासाठी मेथड ऑफ अटेम्प्टिंग एमसीक्यू, तर काही एमसीक्यूच्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातली एक महत्वाची पद्धत म्हणजे एलिमिनेशन मेथड. एका प्रश्नाचं 4 उत्तर आहेत आणि आपल्याला माहिती आहे की यातलं हे उत्तर तर अजिबात नाही आहे, हे त्याचं अजिबात उत्तर नाहीये, ते एलिमिनेट करायचं, बाजूला ठेवून द्यायचं. मग आता उरले 3 उत्तर. या 3 पैकी हे पण वाटत नाही गड्या, म्हणजे हे पण त्याचं उत्तर नाही आहे,
ते बाजूला ठेवून द्यायचं. आता उरले दोन उत्तरापैकी याचं उत्तर आहे. आणि मग तुम्हाला यूज करावं लागेल कन्फर्मेशन मेथड. या दोन पैकी कोणतं कन्फर्म आहे. आता एलिमिनेशन मेथड मागे पडली, आता आली कन्फर्मेशन मेथड. तर मग त्यानंतर जी आहे यूज निगेशन, की हे उत्तर नाही आहे याचं म्हणजे हे आहे. मग अफर्मेशन, निगेशन नाहीये म्हणजे अफर्मेशन हे उत्तर आहे, हे नाहीये ना मग हे आहे, किंवा हे आहे ना कारण हे नाही आहे. अशा रीतीने तुम्ही त्याचा हे करू शकता विचार. म्हणजे तुम्ही इथे तुम्हाला उलट्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागेल. कधी कधी तुम्हाला माहित आहे फिजिक्स मध्ये काही एक्सप्रेशन एका विद्यार्थ्याला मी सांगायचो की पहा तू जरा उलट्या पद्धतीने विचार कर, शेवटच्या स्टेप पासून पहिल्या स्टेप पर्यंत जा. तर त्याला ती सवयच लागून गेली, तो प्रत्येक एक्सप्रेशन मागच्या स्टेप पासून पुढच्या स्टेप पर्यंत जायचं. कधी कधी अशी मेथड एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी याची मेथड कामात येऊ शकते म्हणलं मी, नेहमीच नाही ना, तर मग तशीच हे करायला अजून प्रॉब्लेम होऊन जाईल. सो यूज निगेशन ऑर अफर्मेशन मेथड ही पण अजून एक मेथड आहे. आणि कधी कधी कंपॅरिझन हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे फिजिक्स मध्ये, कारण खूप ठिकाणी कंपॅरिझन असते, खूप ठिकाणी. म्हणजे एकदम 7वी 8वीचा मुलगा असेल तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट साधं कंपॅरिझन सुरू होऊन जाते. काल माझ्या मुलीला मी शिकवलं, 7वी मध्ये आहे ती, तर तिला कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स याच्यामधला डिफरन्स सांगितलं समजून. मग कॉन्व्हेक्स लेन्स कुठे वापरतात, तुला म्हटलं तुझा बाप जो वापरतो तो कॉन्व्हेक्स लेन्स असतो आणि तू जे वापरते ते कॉन्केव्ह लेन्स असतो. सगळ्या प्रकारे फिजिक्स मध्ये कंपॅरिझनचा अंतर्भाव आहे. आणि मग कंपॅरेटिव्ह स्टडी अतिशय परिणामकारक असते फिजिक्समध्ये. त्याचा अंतर्भाव आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना करू शकतो, की कंपॅरिझन जर केलं की बा या प्रश्नाचं उत्तर हे असू शकते का, ते नाहीये, का नाहीये, काय आहे, म्हणजे थोडंसं लॉजिक आपण तिथे लावू शकतो. आपल्या मताशी, आपल्या कन्सेप्ट आपण जर थोडंसं कंपॅरिझन केलं तर मग आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. आणि यूज सिनोनिमस ऑर अँटोनिमस मेथड. कधी कधी सारखेपणा असतो, की उत्तरांमध्ये सारखेपणा असतो, आणि कधी कधी एकदम तो विभक्त उत्तर असते, एकदमच वेगळं असते. अँटोनिम, सिनोनिम म्हणजे सारखेपणा, सारधम्य असणे, आणि अँटोनिम म्हणजे एकदम विरुद्ध, काही संबंध नाहीये. चारी उत्तर कुठच्या कुठेच असतात एकदम, त्यातलं एकच उत्तर फक्त करेक्ट असते. आणि कधी कधी तर असंही असते, तुम्ही पाहिलं असेल नीट वगैरेच्या एक्झाम मध्ये वगैरे किंवा IASच्या एक्झाम मध्ये, तर नियरेस्ट अप्रोच किंवा क्लोजेस्ट अप्रोच, किंवा IIT JEEच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्लोजेस्ट अप्रोच किंवा नियरेस्ट अप्रोच जो असतो ते त्याचं उत्तर असते. म्हणजे एक्झॅक्ट त्याचं उत्तर ते नसते, पण एक जवळपास पोहोचणारं ते उत्तर असते. अशा पद्धतीने विद्यार्थी उत्तर देऊ शकतात. आणि IITच्या याच्यामध्ये सर्रास होते, म्हणजे की त्या प्रश्नाचं उत्तर ते 100% नाही आहे, पण इट इज मोर दॅन 95%, 98%, 99%. त्याला म्हणतात सिनोनिमस ऑर अँटोनिमस मेथड. आणि यूज लिमिटेशन्स, की मग ती लिमिटेड करत जायचं. जसं मी तुम्हाला एलिमिनेशन म्हटलेलं की बाबा हे नाही आहे असं करणे म्हणजेच लिमिटेशन्स, की आता नाही हेच उत्तर आहे, या दोनपैकी उत्तर आहे, याला लिमिटेशन्स म्हणतात. म्हणजे मग आपलं लक्ष इकडे तिकडे जात नाही आणि 4 उत्तरांचा आपण विचार नाही करत, आपण फक्त 2 उत्तरांवर लक्ष केंद्रित करतो, की मला माहिती आहे की या दोनपैकी उत्तर आहे. मग त्याला म्हणतात नॅरोईंग ऑर नॅरो डाऊन. आपल्या मेंदूला अशा सूचना करणे की आता या दोनपैकी उत्तर आहे. आता मेंदू, मित्रा तू आता मला सांग की या दोनपैकी कोणतं याचं उत्तर आहे. त्याला म्हणतात नॅरोईंग किंवा नॅरो डाऊन करणे किंवा लिमिटेशन्स. त्याला लिमिटेशन मेथड म्हणतात. यातल्या काही मेथड सायकोलॉजिकल आहे, काही बायोलॉजिकल आहे, आणि आपल्या काही फिजिकल म्हणजे आपल्या जनरल मेथड्स आहेत. आणि यूज पॉइंटेड ऑर पिन पॉइंटेड ऑर फोकसिंग मेथड. मी तुम्हाला सांगितलं किंवा पिन पॉइंटेड हे उत्तर म्हणजे हेच उत्तर आहे, दॅट इज पिन पॉइंटेड, किंवा पॉइंटेड आहे, किंवा फोकसिंग आहे, की याच्या व्यतिरिक्त याचं दुसरं कुठलंही उत्तर नाही आहे, पर्यायच नाही त्याला. देर इज नो अल्टरनेटिव्ह, दिस इज द ओनली वन अँड ओनली वन आन्सर. हे आणि हेच त्याचं उत्तर आहे, दॅट इज दी पॉइंटेड, पिन पॉइंटेड आणि फोकसिंग मेथड वगैरे. आणि शेवटचं म्हणजे रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीजिंग मेथड. आता मला माहिती आहे की मला या प्रश्नाचं उत्तर येतच नाही, मला या प्रश्नाचं उत्तर येणे शक्यच नाहीये. की कोणत्याही देवाचं नाव घेतलं, जगातल्या कुठल्याही शक्तीला आळवलं तरी मला माहिती आहे मला या प्रश्नाचं उत्तर येतच नाही. आणि पण आता शेवटी असं आहे की बा अनअटेम्प्टेड सोडण्यापेक्षा काहीतरी तुक्का मारायचा आहे. मग तेव्हा रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीज मेथड, किंवा आता ठीक आहे बा आता मी थोडासा विचार करतो आणि मग त्याचं उत्तर देतो. शेवटच्या राऊंडला त्याचं उत्तर रिलॅक्स मूड मध्ये जे तुम्हाला वाटेल की योग्य आहे ते त्याचं उत्तर द्यायचं. आणि कधी कधी स्ट्रेस मधून रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा ही मेथड कामात येते, की आपल्याला आठवत असते की याचं उत्तर मला थोड्या वेळाने आठवणार आहे. थोडासा स्ट्रेस रिलीज झाला, ताण थोडासा कमी झाला की मग बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं.
होते. आणि सेकंड राऊंड, थर्ड राऊंड किंवा फोर्थ राऊंड किंवा शेवटच्या राऊंडला आता 5 मिनिटं उरलेले आहेत आणि सगळे उत्तर आता हे करायचे, टिक करायचे शेवटी, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे मग सगळे प्रश्न जे अनुत्तरित राहिलेले आहेत ते सगळ्यांचं उत्तर लिहिणं त्या ठिकाणी अनिवार्य नाही आहे म्हणा, ते ऑप्शनल आहे. पण मला असं वाटतं की ठीक आहे बाबा, ते उत्तर सगळ्यांनी द्यायला पाहिजे, त्याचं उत्तर सगळ्यांनी हे करायला पाहिजे, तो प्रश्न सगळ्यांनी अटेम्प्ट करायला पाहिजे, सोडवायला पाहिजे. जे फायदा होईल मिळालं तर ठीकच आहे, मग सोडण्यापेक्षा काहीतरी तर उत्तर लिहावं लागेल. मग तेव्हा ही रिलॅक्सेशन, स्ट्रेस रिलीजिंग मेथड वगैरे ही कामात अशा या पद्धती आहेत मेथड ऑफ एमसीक्यूज. आणि त्यानंतर अजून एक शेवटची स्लाइड आहे, बस एक 2 स्लाइड आहे, 2 स्लाइड संपल्या की मग आपण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना हे देऊ, सुट्टी देऊ आणि फक्त फायनल इयरचे विद्यार्थी याच्यामध्ये जॉईन होतील. त्याच्यामध्ये को रिलेशन मेथड, कधी कधी सहसंबंध असतो की प्रश्नांचा सहसंबंध असतो. एखादा सेमीकंडक्टर असेल, मग सेमीकंडक्टर मध्ये आपल्याला माहिती आहे की बाबा सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असतात. तिथे को रिलेशन असते काही ठिकाणी. एनपीएन ट्रान्झिस्टर आहे, पीएनपी आहे किंवा अजून काही आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला को रिलेशन माहिती असते. किंवा लेंथ कॉन्ट्रॅक्शनचा कन्सेप्ट आहे रिलेटिव्हिटीमध्ये, किंवा टाइम डायलेशनचा कन्सेप्ट आहे रिलेटिव्हिटीमध्ये, तिथे काहीतरी को रिलेशन आहे, सहसंबंध आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही ती मेथड एमसीक्यू अटेम्प्ट करण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर इंटरडिपेंडंट मेथड, 2 मेथड एकमेकांवर अवलंबून आहे. इंटरडिपेंडंट, हे आन्सर त्याच्यावर अवलंबून आहे, ते आन्सर याच्यावर अवलंबून आहे, याचा या प्रश्नाचा या आन्सरशीच फक्त संबंध आहे. इंटरडिपेंडंट ती एक मेथड आहे. त्यानंतर मग सिम्युलेशन म्हणजे सारखेपणा, सारदम्य असणे, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. साधी मोशन जेव्हा असते तेव्हा आपण लिनियर मोमेंटमचा विचार करतो, लिनियर वेलॉसिटीचा विचार करतो, आपल्या फोर्सचा विचार करतो. आणि अँग्युलर मोशन असेल तर मग आपल्याला माहिती आहे तिथे आपल्याला टॉर्कचा विचार करावा लागतो, तिथे अँग्युलर मोमेंटमचा विचार करावा लागतो, तिथे आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशनचा विचार करावा लागतो. आणि मग तिथे सिम्युलेशन मेथडचा आपण वापर करू शकतो. त्याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. कधी कधी आपला तो विचार आपल्या मनात येत नाही आणि मग मोठा प्रॉब्लेम येतो. आता गॉस थेरम तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये गॉस थेरम आहे, आणि गॉस थेरम हा मेकॅनिक्स मध्ये पण आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशन मध्ये पण गॉस थेरम आहे, आणि गॉस थेरम इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण आहे. त्यावेळेस मग सिम्युलेशन मेथड ही अत्यंत कामात येते. सिम्युलेशन म्हणजे तिथे गॉस थेरम कुठल्या अनुषंगाने आला, इथे गॉस थेरम कुठल्या पद्धतीने आलेला आहे, कुठल्या अर्थाने आलेला आहे, कुठल्या अनुषंगाने आलेला आहे, कुठल्या रेफरन्सनी आलेला आहे, त्या रेफरन्सचा वापर करून आपण जे उत्तर शोधतो त्याला म्हणतात सिम्युलेशन मेथड. त्यानंतर आहे को एक्झिस्टन्स किंवा सिम्बिओसिस मेथड. बायोलॉजीमध्ये जनरली ही मेथड वापरतात, कारण बायोलॉजीचे उत्तर कधी कधी खूपच सारखे सारखे वगैरे असतात आणि खूपच एक काय म्हणतात त्याला व्हिस्करचा फरक असतो. व्हिस्कर म्हणजे मांजरीचा जो मिशीचा केस असतो ना त्याला व्हिस्कर म्हणतात. तर इतकं कमी म्हणजे तो मायक्रोमीटर मध्ये असतो म्हणून त्याला व्हिस्कर म्हणतात. सो को एक्झिस्टन्स ऑर सिम्बिओसिस मेथड जनरली बायोलॉजीचे लोक वगैरे ही मेथड वापरतात. आणि ह्या सायकोलॉजिस्ट लोक वगैरे सायकोथेरपी मध्ये वगैरे या मेथड वापरल्या जातात. मी सहज त्याचा इथे घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर फारच कठीण वाटत असेल तर सोडून द्यायचा काही प्रॉब्लेम नाहीये. इट्स नॉट मॅन्डेटरी, इट्स नॉट कंपल्सरी फॉर यू. सगळ्या मेथड तुम्ही लिहून ठेवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या नाही, मी आता हीच मेथड वापरतो वगैरे असं काही नाहीये. व्हॉट एव्हर सुटेड टू यू, तुमच्या स्वभावाला, तुमच्या व्यक्तिमत्वाला सुटेबल कुठली मेथड तुम्ही हे करू शकता, त्यानुसार तुम्ही ती मेथड वापरू शकता. आणि शेवटची जी मेथड आहे प्रोग्रेशन ऑर रिग्रेशन मेथड. प्रोग्रेशन म्हणजे वाढता, ज्याला आपण इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणतो. जसं आपण पायऱ्या चढत 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 टेकडीवर पोहोचतो, दॅट इज प्रोग्रेशन. आणि टेकडीवरून खाली उतरताना मग रिग्रेशन, एक एक पायरी खाली उतरत 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 आपण आलेलो आहे. कारण 4 उत्तर दिलेले आहेत, 4 उत्तरापैकी इन्क्रीजिंग ऑर्डरनी उत्तर असतात. एखाद्या प्रॉब्लेमचा आन्सर इन्क्रीजिंग ऑर्डरने असते, एखाद्या प्रॉब्लेमचा आन्सर डिक्रीजिंग ऑर्डरने असते. मग कसा आपण विचार करतो त्या प्रॉब्लेमचा मॅथमॅटिकल मेथडमध्ये. कंडक्टिव्हिटी ऑफ ए कंडक्टर डिक्रीजेस विथ टेम्परेचर. मग कंडक्टिव्हिटी कंडक्टरची किती, सेमी कंडक्टरची किती, सुपर कंडक्टरची किती आणि इन्सुलेटरची किती वगैरे. आणि कंडक्टिव्हिटी समजा कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे, मग सेमी कंडक्टर आहे, सुपर कंडक्टर आहे, नंतर मग डायइलेक्ट्रिक आहे, वेगवेगळ्या याची कंडक्टिव्हिटी जर तुम्हाला माहिती असेल प्रोग्रेशन आणि रिग्रेशन मेथडनी, तर त्या प्रकारे तुम्ही ती तिथे वापरू शकता. जनरली फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जाईल हे प्रोग्रेशन रिग्रेशन, पण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना थोडंफार कळत असेल की हो सर बरोबर आहे. समजा हायब्रिड पॅरामीटर, एच पॅरामीटर काढायचे असतील तर मग तिथे प्रोग्रेशन रिग्रेशन मेथड आपण वापरू शकतो. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वगैरे किंवा अनेक प्रकारच्या फिजिक्स मध्ये वगैरे, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आहे,
न्यूक्लिअर फिजिक्स आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे. इकडे MSc ला आम्ही क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये सुद्धा या मेथडचा वापर करतो. तर तिथे ह्या मेथड्स तुम्ही वापरू शकता. पुढची स्लाइड जी आहे ती आहे मेथडॉलॉजी ऑफ प्रिपरेशन फॉर MCQ. MCQ चा अभ्यास करत असताना थोडीशी मेथड आता आपल्याला बदलावी लागेल. अभ्यासाची मेथड जी आहे, पद्धती जी आहे ती थोडीशी बदलावी लागेल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी म्हटलेलं की अंडरलाईन. आता काय असते की आपल्याला माहित आहे की MCQचं मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, त्याचं एकच उत्तर आहे, एका शब्दात त्याचं उत्तर आहे किंवा एखाद्या टर्म मध्ये त्याचं उत्तर आहे, अतिशय छोटस त्याचं उत्तर आहे. मग एवढा मोठा पॅराग्राफ वाचण्याची गरज नाहीये. एवढा मोठा पॅराग्राफ वाचण्यापेक्षा काय करायचं की एक एक ओळ त्यातली सेपरेट करत जायची. त्या ओळीमधला महत्वाचा संदर्भ, एक महत्वाचा शब्द असतो, टिपिकल असतो, तो महत्वाचा असतो, तो पिक्युलियर असतो, तो अंडरलाईन करायचा. म्हणजे तो पॉइंट आउट करायचा लगेच तिथे आपल्या ब्ल्यू पेननी किंवा साधा पेन्सिलनी आधी अंडरलाईन करून टाकायचं. मी आधी माझी ती सवय होती, मी पहिल्या रिडिंग मध्ये पेन्सिलनी अंडरलाईन करायचो, दुसऱ्या रिडिंग मध्ये मग मी जाडी पेन्सिल, काळ्या रंगाची डार्क पेन्सिल वापरायचो, तिसऱ्या रिडिंग मध्ये मग पेनानी अंडरलाईन करायचो आणि शेवटच्या रिडिंग मध्ये मग लाल पेनानी अंडरलाईन करायचो वगैरे. असं कुठला डेटा महत्वाचा असतो, कधी 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 महत्वाच्या हिंट्स असतात वाचताना, आपण नोट्स वाचताना त्या अंडरलाईन करायच्या. काही क्ल्यूज असतात, अचानक आपल्याला कुठला तरी क्ल्यू लागून जातो, अरे हे महत्वाचं आहे, अरे हे चांगलं आहे बरं, हे येऊ शकते परीक्षेमध्ये. आपलंच मन आपल्याला काहीतरी सांगते की नाही, मला वाटते हे महत्वाचं आहे आणि हे परीक्षेत येऊ शकते. क्ल्यू मलाच मी क्ल्यू दिला. एखादं युनिट महत्वाचं असतं, एखादं डायमेन्शन महत्वाचं असतं, एखादा हिस्टोरिकल एव्हिडन्स महत्वाचा असतो. अल्बर्ट आइन्स्टाईननी, आता कालच आपण अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस साजरा केला. अल्बर्ट आइन्स्टाईनला नोबेल पारितोषिक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी मिळालं 1921 मध्ये. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना नोबेल पारितोषिक जे मिळालं फिजिक्सचं, ऍक्च्युअली 1905 मध्ये मिळायला पाहिजे होतं, 1916 मध्ये मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं 1921 मध्ये. मग हा झाला हिस्टोरिकल इव्हिडन्स. मग हे लगेच लक्षात ठेवायचं की हिस्टोरिकल इव्हिडन्स आहे. असे अनेक इव्हिडन्स आपल्या फिजिक्समध्ये असतात. इव्हिडन्स म्हणजे पुरावा. हिस्टोरिकल इव्हिडन्स म्हणजे एक ऐतिहासिक पुरावा आपल्याकडे असतो. एखादं स्टेटमेंट असते, अत्यंत महत्वाचं असते. जसं BScच्या विद्यार्थ्यांना स्टेटमेंट आहे, तुम्हाला मला वाटते अजून यायचं आहे, फोर्थ सेमला तुम्हाला काही स्टेटमेंट असतील. त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे अनेक स्टेटमेंट्स आहेत वेगवेगळे दिलेले. काही कोरोलरीज आहे. कोरोलरीज म्हणजे जसं मॅथमॅटिक्स मध्ये असते, काही प्रकारचे सिद्धांत असतात, काही कोरोलरीज असतात, काही लॉज असतात, तसे फिजिक्स मध्ये पण असतात. ते अंडरलाईन करायचे. त्यानंतर इम्पिरिकल फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन आपल्याला माहिती नसते, पण आता MCQचा हे आहे, प्रादुर्भाव आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युलाचा सुद्धा विचार करायचा आहे. इम्पिरिकल म्हणजे जे प्रयोगांती सिद्ध केल्या गेलेले नाहीत, त्याला इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणतात. असे काही फॉर्म्युले फिजिक्समध्ये आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अंडरलाईन करणे वगैरे, त्याचं आपल्याकडे नोट, मेक अ डायरी टू नोट दिस पॉइंट्स. हे महत्वाचे पॉइंट्स त्या डायरीमध्ये नोट करा. नाही सर माझ्याकडे डायरी नाही आहे, मी फक्त साध्या वहीवर लिहितो, चालेल, वही वापर, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही सर माझ्याकडे वही नाही, डायरी नाही, मी कागदावरच लिहितो, खिशात ठेवतो, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ठेव, वारंवार वाचत चल, जिथे कुठे वेळ मिळाला तिथे. हा फक्त कॉपीसाठी ठेवू नको. नाही सर मी कॉपी करण्यासाठी ठेवलं खिशात, नाही मग काही कामाचं नाही ते. मेक अ डायरी ऑर नोट ऑफ दिस पॉइंट्स. आणि ते पॉइंट्स तुम्ही वारंवार वाचा, त्याच्यावर चिंतन करा, मंथन करा, त्याच्यावर विचार करा आणि मग तुमचं कन्सेप्ट खूप क्लिअर होत जातील. MCQचा हा एक फायदा असतो मित्र. मेक अ रफ फेअर चार्ट. एक रफ चार्ट करा किंवा फेअर चार्ट करा आणि एक डेटा शीट तयार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की हे महत्वाचे मुद्दे मी याच्यामध्ये नोट करून ठेवलेले आहे. आणि मग त्याची रिव्हिजन एक्झामच्या आधी त्याची रिव्हिजन करणं तुम्हाला अतिशय सोपं जाईल, कन्व्हिनियंट होईल आणि तुमचा फायदा होईल त्याच्यामध्ये. बाजूला कार्टून पण दिलेले आहे त्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत, स्टीफन हॉकिन्स आहे. त्यानंतर सिस्टमॅटिक नोट्स कॅन डू द वर्क. बरेचदा काय होते, म्हणजे माझी असंच व्हायचं BSc ला असताना, मला सिस्टमॅटिक अभ्यास करण्याची सवय नव्हती. सिस्टमॅटिक काही लोकांना कुठलंच काम सिस्टमॅटिक करण्याची सवय नसते. मला आधी ती नव्हती सवय, आता मी केली ती सवय. असा प्रॉब्लेम आहे. कारण सिस्टमॅटिक अभ्यास करणाऱ्यांना तुम्ही पाहिलं असेल की ते आयुष्यात बरीच प्रगती करतात. आपण सिस्टमॅटिक नोट्स सुद्धा काढत नाही. आता ती सवय आपल्याला लावा लागेल MCQ साठी. सिस्टमॅटिक नोट्स, स्टेप बाय स्टेप नोट्स, एकाच टॉपिक वरचे नोट्स सिस्टमॅटिक पद्धतीने काढणे, ते नोट्स तयार करणे, त्याचं नोट डाऊन करणे, नोटिंग घेणे वगैरे वगैरे, हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि याच्यासाठी थोडी शिस्त आवश्यक असते. ही शिस्त आपल्याला नसते, हा मोठा प्रॉब्लेम आहे.
बऱ्याचशा बीएससीच्या विद्यार्थ्यांना मी पाहिलेलं आहे की शिस्तीचा अभाव आहे. कारण मी इंजिनिअरिंग कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा मी प्रकर्षाने पाहिलं की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की बीएससीच्या विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेची सवय नाहीये. त्याच्यामुळे थोडं सिस्टमॅटिक आपल्याला व्हावं लागेल. थोडं सिस्टमॅटिक व्हावं लागेल. खूप जास्त नाही. नाही सरांनी सांगितलं भयंकर शिस्तीत राहा आणि नाही असं वगैरे काही याची इतकं एकदम याची गरज नाहीये. पण तरी काही गोष्टी शिस्तीत शिकल्या पाहिजे. त्याचं नोट्स आपण शिस्तीत केल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे आणि त्या लिखाणासाठी सुद्धा शिस्तबद्धता हवी. आणि हायलाइट दी इम्पॉर्टंट पॉइंट्स. ऍक्च्युली असे शब्द शिक्षकांनी वापरायला नको IMP वगैरे, पण आता काही उपाय नाही ते तुमच्यासाठी असल्यामुळे त्याच्यामध्ये मी IMP शब्द वापरला. हायलाइट IMP पॉइंट आपल्याला माहित असते अरे हा महत्वाचा, खूप महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे, हा IMP आहे बरं का. लगेच आपण अंडरलाईन करतो, आपल्याला ते जाणवते आणि त्याच्यामध्ये आपण स्ट्रेस करतो. कधी शिक्षक गंमतही करतात किंवा विद्यार्थ्यांचं लक्ष लागावं म्हणून अरे खूप महत्वाचं आहे हे लिहून ठेवा, नोट करून ठेवा वगैरे वगैरे हे सांगण्याची पद्धत पण असते काही शिक्षकांना, विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही या MCQचा विचार करू शकता. कारण आता तुम्हाला एक छोटे छोटे कन्सेप्ट असतात ते महत्वाचे असतात. म्हणजे तुमचं तर ठीक आहे बीएससी वाल्यांचं, पण MSc वाल्यांचा एवढा प्रॉब्लेम आहे मित्र की त्यांना MCQचा काही गंधच नाहीये. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी जे MScचं एक माझं पुस्तक तयार केलं त्या पुस्तकात मला MCQ टाकावं लागले. अक्षरशः 100 MCQ त्या पुस्तकात दिले. आता ते विद्यार्थी त्यांचे आत्मे शांत झाले असा प्रॉब्लेम आहे. आणि बीएससीच्या तरी तुमच्या पुस्तकात बऱ्याच ठिकाणी MCQ असतात. अनेक पुस्तकांमध्ये MCQ आहे, त्याचा अंतर्भाव झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे जे पुस्तक येईल याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, त्याच्यावर विचार करा, चिंतन करा. चुका असल्या तर मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये चुका सापडल्या तर माझ्या नावाने एखादी शिवी हासडली तरी चालेल. अरे काय हरसड मास्तर मी चूक करून ठेवली, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या एडिशन मध्ये आपण दुरुस्त करू, काहीच प्रॉब्लेम नाही. मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे इथे या ठिकाणी मी थांबतो आता. ही आपली शेवटची स्लाइड होती बीएससी फायनलच्या विद्यार्थ्यांसाठी. यानंतर आपण हे घेऊ. मला वाटते वेळ पण बराच झालेला आहे. तर सर्वात पहिले थँक्यू सर फॉर दिस जनरल डिस्क्रिप्शन ऑफ द हाऊ टू सॉल्व द MCQ. हे MCQ कशा प्रकारे सॉल्व करायचे, MCQ च्या मेथॉडॉलॉजी कशा यूज करायच्या याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. आता सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की यामध्ये आता BSc थर्ड इयरचेच विद्यार्थी मीटिंग मध्ये राहतील. BSc सेकंड इयर उद्या आहे तुमचं वर्कशॉप आणि उद्या डायरेक्ट तुमचा लेक्चर स्टार्ट होईल सरांचा. म्हणजे जे सरांना जे घ्यायचं आहे ते डायरेक्ट स्टार्ट होईल. फर्स्ट इयरचा परवाच्या दिवशी आहे. ठीक आहे. तर डिअर स्टुडंट्स, थँक्यू फर्स्ट इयर स्टुडंट अँड सेकंड इयर स्टुडंट्स. नाव यू मे लिव्ह द मीटिंग. थर्ड इयरचेच विद्यार्थी फक्त आता प्रेझेंट राहतील आणि त्यांचं ते जे तुम्हाला हवं आहे साहित्य ते तुमच्या जवळ ठेवा. ओके, ठीक आहे. 2 मिनिट्स वेळ देतोय मी. 2 मिनिटात बाकीच्या विद्यार्थ्यांनी लिव्ह होऊन जा. फक्त थर्ड इयरचे विद्यार्थी थांबा. ओके. आणखीन कोणाला थर्ड इयरचे विद्यार्थी सरांना जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील कशावरती आतापर्यंत जेवढं झालंय त्याच्यावरती जर सरांना तुम्हाला एखादा काही प्रश्न असेल तुमच्या डोक्यात, तर जोपर्यंत हे बाकीचे विद्यार्थी लिव्ह होत नाही तोपर्यंत एखादा कोणाला काही प्रश्न असेल ते विचारू शकता. आणि शेवटी तर आपल्याला विचारायचं असलं तर विचारू शकता. पण आता विचारलं तर बरं राहील. आतापर्यंत जेवढं सरांनी तुम्हाला गायडन्स केलेलं आहे हाऊ टू सॉल्व द MCQs, कसं प्रकारे ते हँडल केलं पाहिजे, प्रिपरेशन कशी केली पाहिजे त्याबद्दल जे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. इव्हन इफ यू कॅन राईट इन चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता तुम्हाला विचारायचा प्रॉब्लेम वाटत असेल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा BSc थर्ड इयर 5th सेमिस्टर युनिट नंबर 1 हा टॉपिक मी तुम्हाला काल सांगून ठेवलेला होता. ओके, कोणाला काही विचारायचं आहे का? बेटा फैज नाम का कोई किसी ने पूछा है. एक लक्षात घ्या, एक्झाम काय होईल हे विद्यापीठात ठरवेल. आम्ही विद्यापीठाच्या याच्यात नाही बोलत. आम्ही फक्त एवढं सांगतोय की तुम्हाला तशी जर परीक्षा होणार आहे तर त्याच्याबद्दल कसं मार्गदर्शन, तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन आहे. ठीक आहे. तर कोणाला काही याच्याबद्दल विचारायचं असेल तर सांगा.
एक मिनिट थांबू आणि आपण स्टार्ट करू. बीएससी सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी लिव्ह झाले तरी चालेल, फक्त थर्ड इयरचे विद्यार्थी थांबा. हा, आता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की सरांच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आपलं जे संत गाडगे अमरावती युनिव्हर्सिटीचं प्रिस्क्राईब सिलेबसचं जे टेक्स्टबुक आहे ज्ञानपीठ प्रकाशनचं, या पुस्तकातले जे 6 सेमिस्टरचं पुस्तक होतं, 6 सेमिस्टर म्हणजे ऍडमेरेबल वर्क सरांनी केलं की 6 सेमिस्टर मध्ये जे काही चुका होत्या त्या सरांनी आयडेंटिफाय केल्या आणि त्या अमरावती युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर असोसिएशनला बरोबर कळवून त्या एडिट केल्या. म्हणजे त्यांनी 6 इयरच्या पुस्तकांचा अभ्यास केला व्यवस्थित, त्यातल्या चुका फाइंड आउट केला. इव्हन इफ डायग्राम्स असतील, डायग्राम किंवा 10 to the पॉवरचा जरी प्रॉब्लेम असेल न्यूमेरिकल मध्ये, ते सुद्धा त्यांनी आयडेंटिफाय केलं आणि ते कळवलं आणि नवीन जे ऍडिशन्स येत आहेत त्यामध्ये ते करेक्ट करण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचे थँक्यू. हे विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. आणि दुसरं की आता हे सरांनी जे पुस्तक दिलेले आहे तिन्ही सेमिस्टर म्हणजे तिन्ही वर्गांसाठी, बीएससी फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड इयर, थर्ड सेमिस्टर आणि थर्ड इयर, फिफ्थ सेमिस्टर. तर हे एमसीक्यू आता एवढं तर कन्फर्म आहे की तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा ह्या एमसीक्यू बेस्ड राहतीलच. त्याच्यामुळे तुम्हाला एमसीक्यू ची प्रिपरेशन करणंच आहे. आणि जर अशाच जर राहिल्या तर तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून हे पुस्तक कामात पडू शकतं. आणि विद्यापीठांनी मध्ये एक पत्र काढलं होतं की जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकातले प्रश्न नाही टाकायचे, म्हणजे जे प्रिस्क्राईब सिलेबस काही दिलेला आहे त्यातले प्रश्न टाकायचे. मग त्यासाठी शोधात तुम्हाला पुस्तकं लागतील. तुमच्याकडे तर काही ऑप्शन नाही आहे. तुम्ही आता वेळेवर पुस्तक वाचून कुठे एमसीक्यू तयार करणार काय? 11वी-12वी जसं नीट आणि जेडब्ल्यूचे पुस्तकं अवेलेबल आहे, पण आपल्या बीएससी चे नाही आहे. मग एक मार्गदर्शन म्हणून हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. येत्या काही दिवसात ते अवेलेबल पण होऊन जाईल सरांनी जसं सांगितलंय तसं. आणि मार्केटमधून परचेस करा. आणि काही महाग नाहीये. एक लक्षात घ्या, आता परीक्षा जर तशा झाल्या तर तुम्हाला उपाय नाहीये. ठीक आहे. तर आता काही जास्त वेळ न गमावता आपण आपलं जे आजचं सेशन आहे हे बीएससी थर्ड इयर साठीचं, तर ते आपण चालू करू. सो प्लीज वेलकम वन्स अगेन सर, अँड यू मे स्टार्ट युअर वर्क. Okay, sir. Thank you very much. So Yes, sir. Now we shall switch over to our main topic today. That is just I have few slides. एक काही slides तुमच्यासाठी आहे. फटाफट मी ते हे करतो आणि नंतर आपण आपल्या क्वेश्चन आन्सर सेशन कडे जाऊ. It would be a matter of 20-25 minutes. खूप जास्त नाही. त्याच्या 20-25 मिनिटांमध्ये मी आटोपण्याचा प्रयत्न करेन. क्वांटम मेकॅनिक्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 5व्या सेमेस्टरचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा, तर क्वांटम मेकॅनिक्स थोडंसं काही विद्यार्थ्यांना कठीण जाऊ शकते थोडंसं जरा. तर त्याच्यामध्ये प्लँक्स रेडिएशन लॉ वगैरे हे इझी कन्सेप्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मग तुम्हाला या ठिकाणी वेन्स लॉ, रॅलेजिन्स लॉ, प्लँक्स लॉ वगैरे हा कन्सेप्ट आहे. त्यानंतर हा जो ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे, हा मुद्दाम सहज तुमचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी आणलेला आहे. मला काही याच्याद्वारे काही एक्सप्लेनेशन वगैरे द्यायचं नाहीये. जस्ट टू बूस्ट युअर इंटरेस्ट. एक तुम्हाला गुढी कळावी फिजिक्सची म्हणून, गुढी लागावी म्हणून थोडासा एक प्रयत्न आहे छोटासा. ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर, क्रिस्टल स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी आपण ब्रॅग्स इक्वेशन वापरतो, ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर वापरतो. त्याच्याद्वारे क्रिस्टलच्या सगळ्या ते जे स्ट्रक्चर आहे, अंतर्गत स्ट्रक्चर, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर वापरतो. मग एक्सरे ट्यूब या ठिकाणी आहे. एक्सरे ट्यूब्स ती कशी असते, एक्सरे ट्यूब कसं काम करते, एक्सरे ट्यूब वापर करून मग तिथे एनर्जी लेवल्स वगैरे कशा डिटरमाइन करतात. त्यानंतर मग हा जो स्पेक्ट्रम आहे तुमचा, त्याच्यामध्ये विजिबल स्पेक्ट्रम, त्यानंतर मग रेडिओ वेव्हज पासून ते गॅमा रेस पर्यंत हा स्पेक्ट्रम कसा असतो, एक जनरल आयडिया असावी म्हणून ही स्लाइड तुमच्यासाठी मी आणलेली आहे. इट्स व्हेरी इझी स्लाइड अँड it will reboost your interest. For the sake of that, I have the slides with me. त्यानंतर रमन स्पेक्ट्रोस्कोपी, आपल्याला रमन इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये स्टोक्स लाईन, अँटी स्टोक्स लाईन कशा असतात, त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स वगैरे याच्यासाठी ही स्लाइड आहे. एक तुमचा इंटरेस्ट क्रिएट व्हावा. हॅलो. त्यानंतर याच्यामध्ये रिएक्टर्स, आपल्याला याच्यामध्ये आपलं रिएक्टर पण आहे.
न्यूक्लिअर फिशन फ्युजनचा थोडाफार कन्सेप्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर मग ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर स्ट्रक्चर, न्यूक्लिअर स्ट्रक्चर, त्याला आम्ही ॲटॉमिक मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो, तोही कन्सेप्ट तुमच्या याच्यामध्ये आहे. तर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टची जी स्टडी आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की बीएससी फायनलचा सिलेबस म्हणजे आता आमच्याकडे आम्ही एमएससीला शिकवतो, तर या एमएससीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून हा सिलेबस तुमच्या याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि त्या धर्तीवर हा सिलेबस आहे. ऑन दॅट कन्सेप्ट दिस सिलेबस इज बेस्ड, इट हॅज बीन फ्रेम अकॉर्डिंगली, कीपिंग दी पीजी पॉइंट ऑफ व्ह्यू. तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स वगैरे याच्यामध्ये आहे, एलिमेंटरी पार्टिकल्स वगैरे, न्यूक्लिअर फिजिक्स. एमएससीला 4th सेमला पूर्ण पेपर आहे न्यूक्लिअर फिजिक्स आणि पार्टिकल फिजिक्स. इलेक्ट्रॉनिक्सचा आता फिजिक्स मध्ये थोडासा अंतर्भाव एमएससीला त्यांनी कमी केला, पण बीएससी पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स आहेच. इन अवर डे टू डे लाईफ वी लिव्ह विथ इलेक्ट्रॉनिक्स. एव्हरीवेअर अराउंड अस वी हॅव इलेक्ट्रॉनिक्स विथ अस. इव्हन आता आपण जे काही करतोय, एकमेकांशी संवाद करतोय, इट इज थ्रू दिस इलेक्ट्रॉनिक मीडिया. मीन्स अँड मीडिया इज इलेक्ट्रॉनिक्स. सो इट्स अ पार्ट ऑफ अवर लाईफ. दिस इज द फॅमिली. सी हाऊ बिझी एव्हरीवन. प्रत्येक जण इतका बिझी आहे त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये वगैरे, की ती छोटी मुलगी पण पहा, छोटा मुलगा, हे आपले साहेब वगैरे, त्यांच्या पत्नी वगैरे, सगळे जण त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत, गुंग झालेले आहेत. अशी आपल्या जीवनाची आज तऱ्हा झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा असा आपल्या आयुष्यामध्ये वापर आहे. म्हणून मग आपलं रेजिस्टर माहिती पाहिजे, कंडेन्सर माहिती पाहिजे, डायोड माहिती पाहिजे, ट्रान्सफॉर्मर माहिती पाहिजे, फ्यूज माहिती पाहिजे, आयसीज माहिती पाहिजे, प्रिंटर कसं काम करते हे आपल्याला माहिती पाहिजे, टेलिव्हिजन, आपला मोबाईल कसा काम करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे बेसिक फिजिक्स आहे सगळं, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. नाव वी डायरेक्टली कम टू दी एक्झाम्पल. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, द फर्स्ट क्वेश्चन इज द न्यूक्लिअर, हा जो मला वाटतं हे दिसत नाही इथे, जस्ट अ मिनिट. रेंज, ही जी रेंज आहे न्यूक्लिअर, इथे सर दिसत नाही सर. हा नाही, विद्यार्थ्यांना दिसते, मला इकडे थोडासा प्रॉब्लेम होतो, बट ठीक आहे. एनिवे, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मी तुम्हाला मग एक सांगितलं की प्रोग्रेशन रिग्रेशन, एक तुम्हाला मग सांगितलं मी. याच्यामध्ये आन्सर पहा, याचे ज्या हा जो प्रश्न आहे याची या प्रश्नामध्ये रेंज विचारलेली आहे त्यांनी. तर या ठिकाणी ही जी रेंज आहे 10⁻³ 10⁻⁴ 10⁻⁶ 10⁻⁻10, ही अशी प्रोग्रेसिव्ह, याला प्रोग्रेशन म्हणतात, प्रोग्रेसिव्ह. म्हणजे हे सगळे 10⁻³ के इतकं, 10⁻³ किलो म्हणतात त्याला, 10⁻⁴, 10⁻³ म्हणजे 1000 के, 10⁻⁴ मीन्स 10,000, then there is 1 million, then 10⁻10 is more than billion, 10 billion वगैरे. अशी सगळी पूर्ण रेंज आहे. तर याच्यामधलं कुठलं आन्सर असलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला एक थोडस विचार करावा लागेल आता, की बाबा 10⁻10 तर खूपच जास्त आहे, ही तर शक्य नाही आहे, एवढी जास्त नसू शकते. 10⁻³ ही पण नाही आहे, कारण ती फारच कमी रेंज आहे. तर 10⁻⁴ और 10⁻⁶ या दोन पैकी त्याचं उत्तर असू शकेल. म्हणजे याला म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं, इलिमिनेशन मेथड वगैरे, प्रोग्रेशन मेथड वगैरे, किंवा कॉन्सन्ट्रेशन मेथड, किंवा पिन पॉइंटेड मेथड वगैरे. या ठिकाणी पिन पॉइंट आपण नाही करू शकत, कारण आपल्याला माहिती नाही आहे काहीच. त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज बांधता येईल की ठीक आहे, 10⁻³ आन्सर नाही आहे, 10⁻10 नाही आहे, या मधल्या दोन पैकी एक उत्तर आहे. आता मला याचं उत्तर माहिती नाही आहे, तर मग मी थांबेल थोडा वेळ. आय विल अगेन वेट माय बायोलॉजिकल मेमरी सायकल टू स्ट्रेस. सो आय विल अटेम्प्ट दिस क्वेश्चन ऍट द लास्ट किंवा नेक्स्ट राऊंड, असं करेल मी. आणि या प्रश्नाचं स्वरूप कोणतं आहे? इट इज प्रेडिक्टिव्ह ऑर प्रोग्रेशन बेस्ड क्वेश्चन. प्रेडिक्टिव्ह, कुठलं तरी प्रेडिक्शन मी करतोय, प्रेडिक्टिव्ह आहे आणि प्रोग्रेशन आहे, इट इज बेस्ड ऑन दॅट. त्यानंतर अजून पुढचा प्रश्न आहे स्टॅबिलिटी फॅक्टर. आता हा एकदम 5व्या युनिटवरचा होता हा प्रश्न, एकदम मला वाटतं 6व्या युनिटचा आहे. दी स्टॅबिलिटी फॅक्टर ऑफ कॉमन बेस और कॉमन कलेक्टर और कॉमन इमिटर एम्प्लिफायर इज 1 + बीटा. जर स्टॅबिलिटी फॅक्टरचा तुम्ही जर विचार केला तर स्टॅबिलिटी फॅक्टर म्हणजे कलेक्टर करंटचा रेशो आणि त्यानंतर मग लिकेज कलेक्टर करंट जे आहे, दॅट इज IC/ICO. दिस रेशो इज दी स्टॅबिलिटी फॅक्टर. आणि तो कॉमन बेससाठी सगळ्यात कमी असतो. कॉमन बेससाठी तो स्टॅबिलिटी फॅक्टर जो आहे तो 1 असतो आणि कॉमन इमिटरसाठी तो सगळ्यात जास्त असतो. तर इथे आपल्याला माहिती आहे बीटा म्हणजे आपण घेतो की बाबा जसं कॉमन इमिटर असेल त्याच्यामध्ये बीटाची व्हॅल्यू आपल्याला
सॉरी कॉमन बेस मध्ये आपण बीटाची व्हॅल्यू घेतो याच्यामध्ये किंवा बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB याची व्हॅल्यू आपण घेतो आणि बीटाची व्हॅल्यू खूप जास्त असते आपल्याला माहिती आहे. बीटाची व्हॅल्यू कधी कधी 100 असते, 100च्या वरही जाऊ शकते. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी फॅक्टर जी आहे ती कॉमन इमिटर ऍम्प्लिफायरची सगळ्यात जास्त असते आणि सगळ्यात कमी कॉमन बेसची असते. आता हा झाला कम्पॅरेटिव्ह किंवा लॉजिकल क्वेश्चन. हा खूप लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे ज्यासाठी डिटेल माहिती पाहिजे. आणि स्टॅबिलिटी फॅक्टरच्या द्वारे तुम्ही तुमचं ऍम्प्लिफायर कसं काम करते हे पण ओळखू शकता. स्टॅबिलिटी फॅक्टरचा तो एक महत्वाचा कन्सेप्ट आहे की तुमचा ऍम्प्लिफायर कसा आहे, किती चांगला आहे, किती इफिशियंट आहे, कसा डिस्टॉर्शन लेस आहे किंवा डिस्टॉर्शन फुल आहे वगैरे. याच्यासाठी स्टॅबिलिटी फॅक्टर असतं. स्टॅबिलिटी फॅक्टरचे बरेच ऍडव्हान्टेजेस आहे आणि हे ऍडव्हान्टेजेस कॉमन इमिटर मध्ये जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर खूप जास्त वेळा वापरला जातो, जास्त ठिकाणी वापरला जातो, जास्त चान्सेस त्याचे असतात. मग स्टॅबिलिटी फॅक्टर हा कॉमन इमिटरचा 1+ बीटा इतका आहे. बीटाची व्हॅल्यू खूप जास्त असते. बीटाची व्हॅल्यू 100 पण असू शकते. म्हणजे कॉमन बेस मध्ये बीटाची व्हॅल्यू 0च आहे. बीटा फॉर कॉमन बेस जो आहे तो इथे स्टॅबिलिटी फॅक्टरसाठी बरं नाही तर म्हणाल इट्स नॉट बीटा फॉर कॉमन बेस. Stability factor, in case of stability factor for common base, the beta is 0. Therefore, for common base amplifier, the stability factor is only 1 or unity. आणि common emitter साठी stability factor खूप जास्त आहे. तो आहे 1+ बीटा. So the answer of this question is common emitter. असं थोडंसं अनालिटिकल त्याचा अभ्यास जर केला तर मग आपल्याला कळून येईल. आता हा जो लॉ आहे इथे हा पहिल्या युनिटवर आधारित आहे. चरपे सरांनी तुम्हाला सांगितलं की पहिल्या युनिटची तयारी करा. तर या याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ही जी आपण मला ग्राफही पाहिला आपण तो डिस्ट्रीब्युशन कर्व जो आहे एनर्जी डेन्सिटीचा आणि तर एंटायर रेंज साठी फॉर एंटायर रेंज ऑफ वेवलेंथ तर कुठल्या लॉ मध्ये ती ओबे होऊ शकते. तर सगळ्यांना माहिती आहे वेन्स लॉ हा फक्त शॉर्टर वेवलेंथ साठी काम करतोय. रॅले जीन्स लॉ मध्ये फक्त लॉंगर वेवलेंथ साठी तो पे करतोय, प्रेडिक्ट करतोय. स्टीफन्स लॉ इथे काहीच संबंध नाहीये. स्टीफन्स लॉचा याच्याशी काहीही अर्थार्थी संबंध नाहीये, काहीच नाही. इथे संबंध उरलेल्या 3 लॉचा येतो, वेन्स लॉ, रॅले जीन्स लॉ आणि प्लँक्स लॉ. वेन्स लॉ फक्त लोअर वेवलेंथ एक्सप्लेन करतो, लॉंगर वेवलेंथला तो फेल होतो. रॅले जीन्स लॉ फक्त लॉंगर वेवलेंथ एक्सप्लेन करतो, लोअर वेवलेंथला तो फेल होतो. मग फक्त प्लँक्स लॉ असा एकमेव लॉ आहे की जो सगळ्या रेंजसाठी स्टँड होतो आणि सगळ्या प्रकारच्या एंटायर रेंज ऑफ वेवलेंथ इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ प्लँक्स लॉ ऑफ रेडिएशन. आणि म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते प्लँक्स लॉ आहे. दिस इज रीडिंग कॉम्प्रेन्शन. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वाचन पाहिजे आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग पण पाहिजे, कारण त्याच्याशिवाय हे होणार नाही. जसं तुम्ही पाहिलं असेल की रॅले जीन्स लॉ तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं असेल. रॅले जीन्स लॉ हा लॉंगर वेवलेंथसाठी ठीक आहे, पण शॉर्टन वेवलेंथला बिलकुलच फेल होऊन जातो. तिथे तो भलतीकडेच जात होतो, त्याला ते जमलंच नाही रॅले जीन्सला. त्यानंतर वेन्स तसंच आहे. वेन्सनी लोअर वेवलेंथसाठी ठीक आहे त्याने तो घेतलेला जो काय कन्सेप्ट होता त्याच्यामध्ये रेडिएशनचा, एनर्जी रेडिएशन, रेडिएटिंग एनर्जी, ब्लॅक बॉडी रेडिएशन, हे सगळे लॉ ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या रेडिएशन इमिशनसाठी वापरतात. ब्लॅक बॉडी रेडिएशन जी आहे, एखादी ब्लॅक बॉडी आपण हिट केली आणि मग जेव्हा हिट केल्यानंतर त्या ब्लॅक बॉडी मधून रेडिएशन जेव्हा इमिट होतात तर त्याचं एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी जे लॉ त्यांनी शोधून काढले ते लॉ म्हणजे वेन्स लॉ, रॅले जीन्स लॉ, प्लँक्स लॉ वगैरे वगैरे हे सगळे लॉज होते. आणि सगळ्यात महत्वाचा लॉ याच्यामधला होता प्लँक्स लॉ. आणि 1900 मध्ये हा लॉ दिला होता. आणि मग तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामध्ये जो प्लँक्स लॉ आहे, इट इज दी मोस्ट necessary as well as sufficient condition for giving the explanation of proper explanation of this black body radiation at lower wavelength, higher wavelength, middle wavelength, at all wavelengths. सगळ्या प्रकारच्या वेवलेंथ रेंज साठी एकमेव लॉ लागू होतो, दॅट इज द प्लँक्स लॉ. आणि मग याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे. इफ द एनर्जी ऑफ फोटॉन करस्पॉन्डिंग टू वेवलेंथ 4000 एंगस्ट्रॉम देन फोटॉन एनर्जी विल बी, किती फोटॉन एनर्जी आहे. तर मी मुद्दाम इथे फॉर्म्युला दिलेला आहे कारण मी पाहिलेलं आहे की बरेच विद्यार्थी न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स अटेम्प्टच करत नाही, तिकडे पाहतच नाही अजिबात. प्रॉब्लेम आला की त्यांच्यासमोर भयंकर असा मोठा प्रॉब्लेम तयार होऊन जातो. त्यांना वाटते बापरे आता हिमालय पर्वत आपल्या समोर आलेला, कसा ओलांडायचा वगैरे. तर त्याच्यासाठी मग मी सोपी आयडिया केली, फॉर्म्युले दिलेले आहेत तिथे. ई इज इक्वल टू एच न्यू. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. ई इज इक्वल टू एच न्यू. बीएससी फायनलचे विद्यार्थी आहात तुम्ही, 5व्या सेमेस्टरला आहात, पुढच्या वर्षी तुमच्या हातात पदवी येणार आहे, डिग्री येणार आहे. इज इक्वल टू एच न्यू हा फॉर्म्युला आहे. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे एनर्जीचा संबंध हा फ्रिक्वेन्सीशी आहे. एच कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू न्यू आहे. ई म्हणजे न्यू वाढला की ई वाढते, म्हणजे
फ्रिक्वेन्सी महत्वाची. फ्रिक्वेन्सी वाढली की एनर्जी वाढते. फोटॉनची एनर्जी ही संपूर्णपणे त्याच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू लॅम्बडा एच सी अपॉन, म्हणजे आता न्यूची व्हॅल्यू किती, तर न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. व्हॉट इज सी? सी इज व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इथे आपण त्याला म्हणतो लाईट, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, बट व्हेलॉसिटी ऑफ फोटॉन, एनर्जी ऑफ फोटॉन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ फोटॉन घेणं आवश्यक आहे. आणि दॅट इज द 3 into 10⁸ मीटर पर सेकंद किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंद असं म्हणलं तरी चालेल. सी ची व्हॅल्यू आणि एच ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, 6.63 into 10⁻34 जूल्स. ऑफकोर्स इट इज गिवन, ती असली पाहिजे, गिवन असली पाहिजे. अर्थात एक्झाम मध्ये तुम्हाला इज इक्वल टू एच न्यू हे कधीच दिलं राहणार नाही. इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा, इट विल बी नेव्हर गिवन इन द एक्झाम. ओनली इन द एक्झाम सी इज गिवन, एच विल बी गिवन, and from this data you will have to find the energy of a photon corresponding to wavelength 4000 angstrom. आता angstrom म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे. 1 angstrom is 10⁻⁻10 meter. 1 angstrom is 10⁻⁻10 meter. So 4000 angstrom is 4000 into 10⁻⁻10 meter. हे आपले हे जर तुम्हाला माहिती असेल आणि मग या व्हॅल्यू जर ठेवल्या, E is equal to H C upon H गिवन आहे, C गिवन आहे आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 4000 angstrom. So 4000 into 10⁻⁻10 ही व्हॅल्यू ठेवायची आणि मग याचं उत्तर काढायचं. तर उत्तर मी तुम्हाला सांगत नाही, ते तुम्हाला करायचं आहे. दिस इज होमवर्क फॉर यू अँड इट इज न्यूमेरिकल ॲबिलिटी. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणतात त्याला, न्यूमेरिकल ॲबिलिटी और ॲप्टिट्यूड. कारण सगळे विद्यार्थ्यांमध्ये हे ॲप्टिट्यूड नसते, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये हे ॲप्टिट्यूड नसते. कदाचित काही मुलींमध्ये सुद्धा हे ॲप्टिट्यूड नसते. मुलींना थोडंसं वाईट वाटेल, मी त्यांची माफी मागतो, पण त्याला आता काही पर्याय नाही आहे. काही मुलींना प्रॉब्लेम्स अजिबात आवडत नाही. प्रॉब्लेम म्हणजे घरचे प्रॉब्लेम नाही बरं, मैत्रिणींमधले किंवा आईचे वगैरे घरचे प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आपले फिजिक्स मधले प्रॉब्लेम. काही मुलींना अजिबात आवडत नाही प्रॉब्लेम्स. मी माझ्या गेल्या अनेक वर्षांचा हा अनुभव आहे. इंजिनिअरिंगला असताना पण मी पाहिलेलं आहे की मुलं प्रॉब्लेम छान सॉल्व्ह करतात, मुलींना थोडा प्रॉब्लेम येतो. अर्थात एकदा प्रॅक्टिस झाली की मग मुलांना मागे टाकतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. कारण अमरावती विद्यापीठाची जेव्हा मेरिट लिस्ट येते तेव्हा त्याच्यात एकही मुलगा नसतो. ही पण मुलींसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि मुलांसाठी अतिशय दुःखाची बाब आहे. एकही मुलगा त्याच्यात नसतो, सगळ्या मुली असतात. असो, पण न्यूमेरिकल ॲबिलिटी सगळ्यांमध्ये असतेच, म्हणजे ॲप्टिट्यूड सगळ्यांमध्ये असते, काही ना काही प्रमाणात असते. त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि जमल्यास हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सोपे प्रॉब्लेम आहे हे, तर काय 12वीचे विद्यार्थी पण अटेम्प्ट करू शकतात. बीएससीचा कोणताही विद्यार्थी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणी अटेम्प्ट करू शकतो. नाऊ वी स्विच ओव्हर टू नेक्स्ट, दॅट इज द एनर्जी ऑफ लोएस्ट पोटेन्शियल वेलचा प्रॉब्लेम आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात लोएस्ट एनर्जी लेवल, ज्या एनर्जी वेल, जी एनर्जी वेल आहे त्याची लेंथ समजा, त्याची विड्थ समजा ए असेल, त्याची व्हॅल्यू किती आहे. तर हा अर्थात अनालिटिकल क्वेश्चन आहे, कारण ही व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. याचा आन्सर h²/8ma² आहे. जर बहुतेकांना माहिती असेल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ए आहे, h²/8ma². तर एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट, तो आपला नेहमीप्रमाणे, आणि ए त्याची विड्थ आहे, लेंथ ए त्याची त्या एनर्जी गॅपची, आणि h²/8ma² हे त्याचं आन्सर आहे. आणि बाकीचे जे आन्सर आहे h²/ma² त्याच्यामध्ये 8 गायब आहे. h²/4ma² म्हणजे तो त्यांनी 1/2 करून टाकलेला आहे. h²/2ma² तर दॅट इज 1/4 करून टाकलेला आहे. तर हे त्याच आन्सर पासून काढलेले सगळे वेगवेगळे उत्तर आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये मुद्दाम h² त्यांनी कॉमन ठेवला सगळ्या ठिकाणी, ma² कॉमन ठेवला आणि फक्त हे कॉन्स्टंट बदलले, 1/8, मग इथे 1/1, 1/4, 1/2 एवढे फक्त बदलले. बाकी म्हणजे तुम्ही पहा, या आन्सरचं पण आपण अनालिसिस करू शकतो. की आन्सर काढणाऱ्यांनी असेच उत्तर का दिलेले आहेत, त्याच्या मागचा उद्देश काय होता वगैरे, विद्यार्थ्यांना कुठे कन्फ्युज करायचं त्याचा व्हिजन होतं, त्याचा व्ह्यू होता, त्याचा ऍटिट्यूड होता. तर त्या पद्धतीने आपण हे करू शकतो. अर्थात इतकं डीपमध्ये तुम्ही जाणार नाही, कारण तुम्ही त्या लेवलला अजून नाहीये. पण आम्ही जेव्हा पेपर सेट करतो तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. पेपर सेट करत असताना उत्तर कसे सेट करायचे, म्हणजे प्रश्न सेट करायचे आणि त्याचे उत्तर कसे सेट करायचे, ही पण एक टेक्निक असते. त्यानंतर पुढचं अजून एक आहे, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड वर एक अजून प्रश्न आहे, तो याच वरच्याच फॉर्म्युल्यावर आधारित आहे. द आयगेन व्हॅल्यू फॉर द एनर्जीज ऑफ अ पार्टिकल इन ए क्युबिकल बॉक्स इज 10 आणि h²/8ma². वरच्या प्रश्नाचं उत्तर खालच्या प्रश्नात येऊन गेलं, म्हणून कधी कधी जर प्रश्न आपल्याला अडला तर तो सोडवायचा नाही, तसाच ठेवायचा. कदाचित त्याच्यावर आधारित कुठला तरी होता प्रश्न आलेला असेल, त्या प्रश्नावरून आपल्याला त्या आधीच्या प्रश्नाचा क्ल्यू लागू शकतो.
म्हणून तुम्हाला म्हटलं मी की द मेक द राऊंड्स ऑफ आन्सर्स, काही राऊंड्स तुम्हाला करावं लागतील. पुढच्या राऊंडला तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आठवेल आणि तुम्हाला जाणवेल की आता आपल्याला जमते, आता आपण काहीतरी करू शकतो. सो द आयगेन व्हॅल्यू फॉर द एनर्जीज ऑफ अ पार्टिकल इन अ क्युबिकल बॉक्स इज 10. मग 10 असल्यामुळे तिथे मग 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, तो झाला 11. इथे 10 नाही आहेत. दुसरा आहे 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर टाइम्स h स्क्वेअर अपॉन 8 ms स्क्वेअर. And this is the answer because 3 square is 9 and 1 square is 1. So 9 plus 1 is 10. So it is 10 times h square upon 8 ms square. And this is the eigenvalue for the energy of a particle in a cubical box. Cubical box having width small a is 10 times h square upon 8 ms square. जे मॉडेल तयार केलं होतं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल, त्या मॉडेलमध्ये त्यांनी एक क्युबिकल बॉक्स असा त्यांनी ऍझ्युम केला होता. शास्त्रज्ञ नेहमी स्टँडर्ड व्हॅल्यूचं एक मॉडेल डेव्हलप करतात. क्युबिकल आहे म्हणजे त्याची लांबी रुंदी उंची सारखी आहे म्हणून ते क्युबिकल. मग त्याची विड्थ स्मॉल ए आहे म्हणून ते h स्क्वेअर अपॉन 8 ms स्क्वेअर. अर्थात तिथे तो फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाने तो फॉर्म्युला डिटरमाइन केला, डिराईव्ह केलेला आहे h स्क्वेअर अपॉन 8 ms स्क्वेअर. आणि 10 टाइम्स आहे म्हणजे तो nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर प्लस nz स्क्वेअर असं त्यांनी घेतलेला आहे. अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, तीनही ऍक्सिसचा त्यांनी विचार केला. कारण शेवटी स्पेस ही नेहमी 3 डायमेन्शनल असते. स्पेस इज ऑलवेज 3 डायमेन्शनल. कुठली स्पेसचा आपण जेव्हा विचार करतो, आपण डोळ्यांनी जे काही बघतो ते सगळं 3 डायमेन्शन मध्ये असतं. आपल्या मेंदूमध्ये जी प्रतिमा तयार होते ती नेहमी 3 डायमेन्शन मध्ये असते. तो विचार जो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो तो नेहमी 3 डायमेन्शनल असतो. इव्हन आपलं विजन सोबत आपण जे ऐकतो माझ्यामध्ये ते पण 3 डायमेन्शनल असतं, ज्याच्यावर आता शास्त्रज्ञ विचार करतायत, ते त्याच्यावर संशोधन करतायत. आणि हे फिजिक्सनी शक्य होते आणि फिजिक्सने सगळं प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचा जो पाया आहे तो फिजिक्स आहे. आणि म्हणून इथे nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर प्लस nz स्क्वेअर, वेअर nx इज इक्वल टू 3, ny इज इक्वल टू 0, nz इज इक्वल टू 1, हे त्याचा आन्सर आहे. सो इट इज 10 टाइम्स h स्क्वेअर अपॉन 8 ms स्क्वेअर इज ओनली गिवन बाय द आन्सर बी. त्याचा आन्सर बी आहे. सो इट इज न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड और न्यूमेरिकल अनालिसिस याच्यावर आधारित आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण की विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट एक्झिस्टन्स ऑफ द एलिमेंट इज प्रूव्ड बाय मोसलेज लॉ. मोसले लॉ आता हा एक्सरे संदर्भात आहे आणि या मोसले लॉच्या द्वारे अनेक एलिमेंट त्यांनी शोधून काढले ज्यांना पिरियॉडिक टेबलमध्ये आपण मानाचं स्थान दिलेलं आहे. जर तुम्ही आता फायनल इयरचे विद्यार्थी आहात, तुमचं सगळ्यांचं बहुतेक केमिस्ट्री असेल, तर पिरियॉडिक टेबल प्रत्येकाच्या घरी हवाच, तो पाहिजेच. आता मी इथे बसलो आहे या रूम मध्ये, माझ्यासमोर मोठा पिरियॉडिक टेबल आहे. शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये आमच्या या लॅबमध्ये मोठा पिरियॉडिक टेबल आहे. आमच्याकडे बऱ्याच लॅबमध्ये आम्ही पिरियॉडिक टेबल लावून ठेवलेलं आहे. त्याला फार महत्व आहे, सिग्निफिकन्स आहे. तर हा हाफ नियम आहे, प्रोमॅथियम आहे, टेक्निटियम आहे आणि शेवटचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. हे असं आन्सर नसते पण या ठिकाणी ते आलेलं आहे ऑल ऑफ दिस. तर आता आपल्याला विचार करायला लागेल, अरे असू शकते का ऑल ऑफ दिस, कारण हे 3 एलिमेंट आहे, हाफ नियम आहे, प्रोमॅथियम आहे, टेक्निटियम आणि ऑल ऑफ दिस. याचा अर्थ हे उत्तर असू शकते, ऑल ऑफ दिस असू शकते, कारण हाफ नियम होता त्याच्यामध्ये. मोसले लॉच्या द्वारे त्यांनी हाफ नियमचं स्थान त्या पिरियॉडिक टेबलमध्ये शोधून काढलं. त्यानंतर मग प्रोमॅथियम बद्दलही त्यांनी प्रेडिक्ट केलं आणि टेक्निशियम बद्दलही आहे. याचा अर्थ याचं उत्तर ऑल ऑफ दिस असू शकते, म्हणजे हे सगळे एलिमेंट आहे. नाही सर मग आम्ही तर काही केलं त्याचं उत्तर करेक्ट आहे. पण मी तुम्हाला तेच सांगितलं की परीक्षावाले किंवा एक्झाम पॅटर्न मध्ये जे असते, द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर, मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इज डी, ऑल ऑफ दिस. आन्सर त्याचं ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे आणि डी पण आहे. पण द मोस्ट अप्रोप्रिएट इज लास्ट, इट इज द ऑल ऑफ दिस. इट इज द मोस्ट एक्सपेक्टेड. म्हणजे विद्यार्थ्यांना हे माहिती पाहिजे की हाफ नियम सोबत नाही, प्रोमॅथियम पण आहे, नाही टेक्निशियम पण आहे, सगळे एलिमेंट त्यांनी त्या मोस्टलीच्या लॉच्या द्वारे पिरियॉडिक टेबलमध्ये त्याचं स्थान निश्चित त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांना त्या सगळ्या एलिमेंटला एक विशिष्ट स्थान त्यांनी त्याच्यामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय हे मोसले लॉ कडे जाते. आमचा एक विद्यार्थी मोस्टली लिहायचा नेहमी, मोस्टली म्हटलं नाही, मोस्टली नाही आहे ते, मोस्ले, MOSLE, मोसलेज लॉ. ते शास्त्रज्ञांचे नाव आहेत त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न तुमच्या मुद्दाम याच्यासाठी आणलाय, डोकं खाजवायसाठी, की इक्वेशन कर्ल ऑफ इज इक्वल टू मायनस डेल बी बाय डेल टी रिप्रेझेंट्स. लगेच विद्यार्थी ओरडतात आउट ऑफ सिलेबस. सर आमच्या सिलेबस मधलाच प्रश्न नाहीये. एक सहज तुमचं अवदान आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हा मुद्दाम प्रश्न याच्यामध्ये आणलेला आहे की रिअली दिस क्वेश्चन डजंट बिलॉंग टू द फायनल इयर सिलेबस. हा जो प्रश्न आहे हा थर्ड इयरच्या सेकंड इयर थर्ड सेमच्या सिलेबस मधला आहे. कर्ल ऑफ इज इक्वल टू मायनस डेल बी बाय डेल टी. इट रिप्रेझेंट दी फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा आपल्या सिलेबस मधला नाहीये, आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. सहज तुम्ही आता बोर होऊ नये म्हणून
कारण 34च विद्यार्थी राहिले, याचा अर्थ विद्यार्थ्यांना आता जरा तिकडचे डोळायला लागले बाहेर जायचे. बरं ठीक आहे. द मॅक्झिमम काय थोडेसेच राहिले प्रश्न, जास्त नाही. मी सांगितलं एक 10 मिनिटात आटोप, तुम्ही 10 मिनिटाच्या वर काही घेणार नाही. सो द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड अपॉन, महत्वाचा प्रश्न आहे बरं, द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. आज जी थेरी आपण अडॉप्ट केली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे, त्या थेरीच्या अन्वये, त्या थेरीच्या द्वारे द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स अपॉन दी frequency of incident radiation. The energy is totally depend upon only the frequency, only frequency, only frequency. The maximum kinetic energy of emitted photoelectron depends upon the frequency of incident radiation. चरपे सर. हा सर बोला सर. नाही, ते विद्यार्थी वेटिंग वर होते. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही केलं. The maximum kinetic energy of emitted photoelectron depend upon the frequency of incident radiation. कारण फ्रिक्वेन्सीचा संबंध फक्त एनर्जीशी आहे, बाकी कशाचाही संबंध नाही आहे एनर्जीशी. नॉट इंटेन्सिटी. इंटेन्सिटी जुन्या क्वांटम मेकॅनिक्स, क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये होते, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये नाहीये. नवीन कन्सेप्ट नुसार जर विचार केला तर कायनेटिक एनर्जी जी असते इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची, ती पूर्णपणे फ्रिक्वेन्सीवर आधारित असते. आणि म्हणून फॉर्म्युला E इज इक्वल टू एच न्यू हा अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे, क्वांटम मेकॅनिक्सनी आपल्याला दिलेला आहे. E इज इक्वल टू एच न्यू, सिंपल फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी कन्सिडर करा वाटल्यास E, आणि एच प्लँक्स कॉन्स्टंट आहे, आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. E इज इक्वल टू एच न्यू असा सिंपल फॉर्म्युला आहे. E इज इक्वल टू एच न्यू. म्हणून मग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड अपॉन दी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. बाकी फेज नाही, वेवलेंथ नाही, इंटेन्सिटी नाही, त्याचा काही संबंध नाही आहे, काहीही संबंध नाही. विद्यार्थी ऑब्जेक्शन घेऊ शकतात, सर फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे मग वेवलेंथ आहे. पण मित्र हो, या ठिकाणी वेवलेंथचा काही संबंध नाही आहे, कारण तुम्हाला व्हेलॉसिटी बद्दल काही कल्पना नाही आहे. व्हेलॉसिटी बद्दल जर काही आयडिया नाही, कल्पना नाही आहे, यू कॅनॉट प्रेडिक्ट अबाउट द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. सो इट इज बेटर टू rely upon only the frequency. This is the only necessary and sufficient condition to prove the maximum kinetic energy of emitted photoelectron that depend upon only the frequency of incident radiation. आणि अजून एक आहे, हा प्रश्न रिडिंग कॉम्प्रेन्सिव्ह, दोन्ही प्रश्न वरचा आणि खालचा रिडिंग कॉम्प्रेन्शन मध्ये आहे. रिडिंग पाहिजे तुम्हाला, काहीतरी वाचन पाहिजे. आतापासून अभ्यासाच्या मागे लागा जरा, आता टाइमपास नका करू, आणि डेली काहीतरी, रोज आपलं काहीतरी झालं पाहिजे अशा अनुषंगाने अभ्यास करा. Determination of position of particle with microscope is an application of. तर आता डिटर्मिनेशन ऑफ पोझिशन ऑफ पार्टिकल विथ मायक्रोस्कोप त्यांनी जो ऍप्लिकेशन दिलेलं आहे, ते ऍप्लिकेशन हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल मध्ये आहे. इफ यू रीड, म्हणून तिथे रिडिंग कॉम्प्रेशन म्हटलं आहे. सो हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलचे 2 ऍप्लिकेशन आपल्या तुमच्या सिलेबस मध्ये आहे, पहिल्या युनिट मध्ये आहे. सो डिटर्मिनेशन ऑफ पोझिशन ऑफ पार्टिकल विथ दिस मायक्रोस्कोप इज अन एक्झाम्पल ऑफ ऍप्लिकेशन ऑफ हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल त्यांनी जे म्हटलेलं आहे की पोझिशन आहे, पार्टिकलची पोझिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, दोनची अनसर्टन्टी त्यांनी एच दिलेली आहे. मग एनर्जी आहे आणि टाइम आहे, यांचा प्रॉडक्ट, त्यांचा प्रॉडक्ट एच एवढा असतो. म्हणजे तिथे परत त्यांनी अनसर्टन्टी प्रिन्सिपल मध्ये ते कन्सेप्ट आणलेले आहे. आणि ते कॉम्प्लिमेंटरी एकमेकाची, म्हणजे एनर्जी आणि टाइम यांची एक जोडी आहे. अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांची एक जोडी आहे. लिनियर मोमेंटम आणि डिस्प्लेसमेंट यांची एक जोडी आहे, पेअर आहे. ह्या पेअर तुम्हाला अशाच पद्धतीने घ्याव्या लागतात, म्हणजे त्या क्लासिकल मधून क्वांटम मध्ये आल्या अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या पेअर्स घ्याव्या लागतात. आणि हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल हे अत्यंत महत्वाचं प्रूफ आहे की ज्याच्याद्वारे असंख्य शोध लागले. जसं इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये नाही आहे, इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती फिरत राहतो. इलेक्ट्रॉनचं अस्तित्व न्यूक्लियस मध्ये नाही आहे, जसं त्या रदरफोर्डनी सांगितलं प्लम पुडिंग मॉडेलमध्ये, किंवा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या आतमध्ये असू शकतो. हेझनबर्गनी कन्फर्म सांगितलं की नाही, इलेक्ट्रॉनचं अस्तित्व न्यूक्लियसच्या आतमध्ये नाही आहे. इलेक्ट्रॉन जरी ऍटम मध्ये आहे तरी इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती फिरतो, तो न्यूक्लियस मध्ये येऊ शकत नाही, न्यूक्लियसवर आदळू सुद्धा शकत नाहीये, तो त्या ऑर्बिटमध्येच फिरतो. जेणेकरून जो सेंट्रिपिटल फोर्स त्याला मिळतो तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला प्रोव्हाइड करतो, आणि त्या कॉन्स्टंट एनर्जीने तो तिथे फिरत राहतो. हे हेझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलनी सांगितलेलं आहे. सो दिस इज रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. आता इथे पूर्ण तेच दिलेलं त्यांनी की हे जो
जे फंक्शन आहे साय ऑफ एक्स वाय झेड फंक्शन, कम्प्लीट वेव्ह फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये. सो इट वेव्ह फंक्शन इज दी आयगेन फंक्शन. जे वेव्ह फंक्शन आपण म्हणतो इट इज पर्टिक्युलरली आयगेन फंक्शन आहे. आयगेन व्हॅल्यू आयगेन फंक्शन. आयगेन हा शब्द त्यांनी जर्मन वर्ड आहे आयगेन. आयगेन म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू जशी आहे, असाइन व्हॅल्यू आहे, दॅट इज आयगेन, म्हणून ती व्हॅल्यू त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे असतात, वस्तू असतात आणि त्यांच्या किमती फिक्स असतात, त्यांच्या किमती बदलत नाहीत. ते तुम्हाला स्पष्ट सांगतात त्याच्यामध्ये कुठले डिस्काउंट नाही आहे, नो डिस्काउंट, प्रत्येकाची किंमत फिक्स आहे, सारखी आहे. दॅट इज आयगेन, ती फिक्स आहे. इट इज नॉट चेंजिंग, अनचेंजिंग, इट इज असाइन व्हॅल्यू. तर त्याला तो म्हणजे इथे कन्सेप्च्युअल कॉम्प्रिहेन्शन, कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. जसं टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ पार्टिकल हॅज एक्झिस्टन्स इनसाइड द पोटेन्शियल बॉक्स. टोटल प्रोबॅबिलिटी जी आहे, पार्टिकल हा त्या बॉक्समध्ये आहे, पोटेन्शियल बॉक्समध्ये आहे, आणि मग त्या पोटेन्शियल बॉक्समध्ये प्रोबॅबिलिटी, त्याची जी पार्टिकलचं प्रेझेन्स असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, पॉसिबिलिटी किती आहे, तर ती 1 आहे. 1चा अर्थ फिजिक्समध्ये 1 होत नाही मित्र. 1 म्हणजे 100/100. 1 म्हणजे 100/100. इट इज इज इक्वल टू 100%. 100% पार्टिकल त्या बॉक्समध्ये आहेच. सो इट इज 1. आणि 1चा अर्थ होतो युनिटी. 1चा अर्थ होतो युनिटी. युनिटी म्हणजे 1 आणि 1 म्हणजे 100%. 100% म्हणजे मॅक्झिमम. मॅक्झिमम 1 आहे, युनिटी आहे, मॅक्झिमम आहे, ऑल ऑफ दीज आहे. म्हणजे याचं उत्तर ऑल ऑफ दीज आहे. द टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ ए पार्टिकल हॅज एक्झिस्टन्स इनसाइड पोटेन्शियल बॉक्स इज ऑल ऑफ दीज, 1, युनिटी अँड मॅक्झिमम. सगळे याचे उत्तर आहेत 1, युनिटी आणि मॅक्झिमम. 1 ही आहे, युनिटी पण आहे, मॅक्झिमम पण आहे, आणि ऑल ऑफ दीज. ऑल ऑफ दीज इज द मोस्ट ऍक्सेप्टेड चॉईस अमंग दी 4 आन्सर्स. हे त्याचं कन्सेप्च्युअल कॉम्प्रिहेन्शन आहे. म्हणजे त्या पार्टिकल जो त्या बॉक्समध्ये आहे किंवा पॅकेटमध्ये, एनर्जी पॅकेटमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्या पार्टिकल असण्याची प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी 100% आहे. हे आपण गृहीत धरलेलं, आपल्याला माहिती आहे की त्याच्यात पार्टिकल आहेच, 100% आहेच, पार्टिकल आहेच. आता हे 35 जण तुमच्या याच्यामध्ये आहेच या क्लासमध्ये, म्हणजे हे या क्लासमध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी 100% आहे. आणि हे क्लासमध्ये, हे या याच्यामध्ये जॉईन आहेत, मग ते घरी असो, शेतात असो, की अजून कुठेही असो, पण ते क्लासमध्ये आहेत. हे 35 जण या ठिकाणी पार्टिसिपेंट आहेत. हे आहेत म्हणजे आहेत, कारण हे बाकी ठिकाणी कुठेच नाही, हे इथेच आहेत, असा प्रॉब्लेम आहे. तर हे फिजिक्स तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगतो. एक्सरे, एक्सरेचा चार्ज कोणता या ठिकाणी? एक्सरे हॅव चार्ज. कोणता चार्ज आहे एक्सरेला? तर एक्सरे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला कुठलाही चार्ज नसतो. दे आर द चार्जलेस पार्टिकल, एक्सरेज. सो एक्सरे हॅव नो चार्ज. एक्सरे जे फोटॉन असतात, एक्सरे फोटॉनच्या रूपात बाहेर पडतात, आणि त्या फोटॉनला कुठलाही चार्ज नसतो. पॉझिटिव्हली चार्ज, जसं आपण म्हणतो प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिट्रॉनला पॉझिटिव्ह चार्ज आहे, है ना. तिथे डबली चार्ज, सॉरी, पॉझिटिव्हली चार्ज हेलियम असेल, किंवा अजून अल्फा पार्टिकल असेल, तर अल्फा पार्टिकलला पॉझिटिव्ह चार्ज असं आपण म्हणतो, बीटा पार्टिकलला निगेटिव्ह चार्ज असं आपण म्हणतो, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असं म्हणतो, न्यूट्रॉनला कुठला चार्ज नाही आहे, चार्जलेस पार्टिकल आहे. तशासारखा पार्टिकल हा फोटॉन आहे. फोटॉनला कुठले चार्ज नाही आहे. इट इज अ क्वांटम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. एक्सरे झाले, गॅमा रेज झाले, कॉस्मिक रेडिएशन झाले, किंवा आपले विजिबल फोटॉन्स सुद्धा हॅज नो चार्ज, कुठलाही त्यांना चार्ज नसतो. कॉमन सेन्स आहे. हा प्रश्न मी 12वीच्या विद्यार्थ्यांना पण येऊ शकतो. नीट मध्ये पण हे असे प्रश्न आलेले आहेत. बीएससी फायनलच्या लायकीचे पण नाही आहेत, पण ठीक आहे, आता तिथे आपल्याला घ्यावं लागतं, कारण काही काही प्रश्न सोपे टाकावे लागतात. तुम्हाला माहिती असेल, काही काही प्रश्न खूपच सोपे असतात, कारण सगळेजण पास झाले पाहिजे. विद्यापीठातही आम्हाला सांगितलेलं असतं की सगळ्या विद्यार्थ्यांना पास करा, नापास नका करू. जनरल इंटेलिजन्सचा प्रश्न आहे. एक रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, रिडिंग प्रोग्रेशन आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. जसं तुमचं रिडिंग वाढत जाईल, म्हणून त्याला रिडिंग प्रोग्रेशन म्हटलं. की एक्सरे ट्रॅव्हल इन अ मीडियम विथ अ व्हेलॉसिटी इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. खूपच सिंपल, साधे प्रश्न आहेत, एकदम सिंपल प्रश्न आहे की एक्सरे ट्रॅव्हल इन अ मीडियम विथ व्हेलॉसिटी इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. सो व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. फोटॉनची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आहे. सो इट इज इक्वल. सो एक्सरे ट्रॅव्हल इन द मीडियम विथ व्हेलॉसिटी इक्वल, त्याचं सी आन्सर आहे. आणि वर्षाचा एक्सरे हॅज नो चार्ज, असं सिंपल आहे. त्यानंतर आता असाइनमेंट, ही असाइनमेंट आहे तुमच्यासाठी, तुम्ही लिहून घ्यायची सगळ्यांनी, आणि
ही तुम्हाला सबमिट करायची आहे सरांकडे. असाइनमेंट यू हॅव टू राईट डाऊन व्हॉट विल बी द डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन विथ ए कायनेटिक एनर्जी. त्यांनी दिलेली आहे कायनेटिक एनर्जी अँड त्याचे हिंट्स पण दिलेले आहेत. कारण म्हटलं विद्यार्थ्यांनी हातच नाही लावला तिथे, अटेम्प्टच नाही केला तर मग कसं होईल. चरपे सर मलाच म्हणतील का सर तुम्ही असाइनमेंट दिल्या विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सॉल्व्हच नाही केला, मी काय करू. म्हणून तिथे मग हिंट्स वगैरे पण दिलेले आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही फॉर्म्युला आहे तिथे आणि याचा वापर करून तुम्ही हे अटेम्प्ट करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इव्हन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज 1.6 into 10 to the power minus 19 जूल इथपासून h is equal to 6.63 into 10 to the power minus 34 जूल सेकंद. खाली पण त्याची व्हॅल्यू दिलेली आहे या शेवटच्या याच्यामध्ये. सो राईट डाऊन दिस असाइनमेंट. हे असाइनमेंट तुम्हाला पूर्ण करायचे आहे. हे 3 प्रॉब्लेम आहे. अजून पुढचे मला वाटते 2 की 3 प्रॉब्लेम आहे. असे टोटल 6 प्रॉब्लेम असाइनमेंट म्हणून मी दिले आणि प्रॉब्लेमच दिलेला. कारण प्रॉब्लेम विद्यार्थी करत नाही, अजिबात प्रॉब्लेम विद्यार्थी अटेम्प्ट करत नाही, प्रयत्नच करत नाही. तुम्ही तो प्रयत्न करावा. कारण कॅल्क्युलेटर्स आर अलाउड. तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे. मोबाईल वापरायचा नाही. तर मग सर मी कॅल्क्युलेटर आणलं नाही आणि मोबाईल वापरतो नाही. मोबाईल आर नॉट अलाउड इन दी एक्झाम. अर्थात तुम्ही आता घरी बसून सॉल्व्ह कराल तेव्हा ठीक आहे, आनंदी आनंद आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. अदरवाइज इन द एक्झाम हॉल यू आर नॉट अलाउड विथ मोबाईल्स. ओनली युअर कॅल्क्युलेटर्स आर अलाउड. इव्हन यू कॅन यूज युअर सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स. कुठलेही कॅल्क्युलेटर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ते टॅब्स वगैरे वापरू नका. मागे एका विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेटर म्हणून टॅबच वापरला. आमच्या शिवाजी सायन्सचे विद्यार्थी काही भलतेच हुशार आहेत, आम्हाला म्हणजे बनवतात, असा प्रॉब्लेम आहे. सो दुसरा एक हे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 4000 व्होल्ट, फाइंड द डी ब्रॉगली वेव्हलेंथ. त्याचं पण एक फॉर्म्युला दिलेला आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 अपॉन अंडर रूट व्ही. आणि फक्त 4000 व्होल्टची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली की तुमचं अँसर निघतं. इतकं सोपं आहे, म्हणजे अक्षरशः 11वी-12वीचा विद्यार्थी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. सो इट इज नॉट प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम फॉर यू, इट इज नॉन प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम असं आहे. आणि सोपे आहे, हे काही फार जास्त नाही आहे. तुमच्या बुद्धीला खूप नाही सर खूप झिंजण्या येऊन राहिल्या, असं वाटते बेशुद्धच पडतो सर हे प्रॉब्लेम वाचून वगैरे, असं वगैरे काही होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं. तिसरा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रॉन इज कन्फाइन्ड टू अ बॉक्स ऑफ लेंथ 10 to the power minus 19 meter. What will be the minimum uncertainty in its velocity? Uncertainty principle, Heisenberg uncertainty principle चा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला माहित आहे व्हेलॉसिटी म्हणजे डेल्टा व्ही इंटू डेल्टा एक्स इज इक्वल टू एच हा फॉर्म्युला आहे. डेल्टा व्ही इंटू डेल्टा एक्स इज इक्वल टू एच हा साधा अनसर्टन्टीचा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमम अनसर्टन्टी म्हणजे डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काढायची आहे, एच ची व्हॅल्यू गिव्हनच आहे आणि M0 ची सुद्धा व्हॅल्यू याच्यामध्ये गिव्हन आहे. आणि याच्यामध्ये डेल्टा व्ही म्हणजे मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी असं पाहिजे. सॉरी, डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच. आय एम सॉरी, माझी एक चूक झाली. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच असा तो फॉर्म्युला आहे. डेल्टा पी म्हणजे मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी. मासही दिलेला आहे, M0 इज इक्वल टू 9 into 10 to the power minus 31 किलोग्राम. सो डेल्टा M0 आहे इंटू व्हेलॉसिटी व्ही, ती व्हॅल्यू काढायची आहे, इंटू ही एल्थ जी आहे डेल्टा एक्स ची व्हॅल्यू गिव्हन आहे 10 to the power minus 9 मीटर इज इक्वल टू एच. एच इज ऑल्सो गिव्हन 6.6 into 10 to the power minus 34 जूल into सेकंड. अशा पद्धतीने इतके हिंट तुम्हाला मी दिलेले आहेत की डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा इज इक्वल टू एच. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज इक्वल टू एच. एच इज गिव्हन, डेल्टा एक्स इज गिव्हन 10 to the power minus 9 मीटर आणि डेल्टा पी म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. फक्त व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची, मास पण गिव्हन आहे. तर अशा सगळ्या पद्धतीने तुम्हाला ही असाइनमेंट अटेम्प्ट करायची. मला वाटतं सगळ्यांनी लिहून घेतली असेल. सगळ्यांनी लिहून घेतली का असाइनमेंट? सर एक याच्यात आपल्याला करता येते. आता तुम्ही यांना असाइनमेंट लिहायला सांगितले, यांनी खरंच केलं की नाही हे मला चेक करता येते. कसं, इथे मी पोल देतो विद्यार्थ्यांना, त्यांना 2 मिनिटं वेळ दिला तर 2 मिनिटाच्या जे वरचं न्यूमरिकल आहे ते 2 मिनिटात सॉल्व्ह केल्या जाऊ शकतं. हा, तर मी त्यांना 2 मिनिटं वेळ देतो की पहिल्याचा आन्सर काय आहे, तर ते 2 मिनिटात आन्सर काढू शकतात. सो मी तिथे क्वेश्चन टाकतो त्यांच्या ह्याच्यात. सर एक मिनिट.
सर आपण शेवटी घेऊ नाही तर ते. हा शेवटी घेऊ सर. ठीक आहे. मिनिमम velocity जी आहे त्याच्यावर आपल्याला बँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू रिटर्न पाहिजे. सगळ्यांकडे दिलेलं आहे. एव्हरीथिंग इज गिवन. एव्हरीथिंग इज गिवन. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. जी व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे. सर हॅलो सर थोडा तुमचा आवाजाचा इको होत आहे सर. थोडं आणखीन सर थोडं क्लिअर होत. हा सर बरं. हा ठीक आहे. नाही नाही सर तुमच्या आजूबाजूला कशाचा म्हणजे डबल आवाज येतोय. मोबाईलवर आणि लॅपटॉपवर दोन्ही याच्यात चालू आहे का सर? नाही सर मोबाईल हो का सर? सर करा सर ट्राय करा. This is assignment. This assignment will be given. To submit this assignment, all points are given. All users are already given. Secretary value calculation करा. एवढं करा बस. तुम्हाला थोडंसं उत्तर करतो. तुम्ही अटेम्प्ट केलंच पाहिजे. OTP. All the numericals. Numerical आहे. hints दिलेले आहेत. प्रत्येकाचे hints आहेत. cos 45 degree माहिती झालं पहा. angle 45 degree cos 45 degree is there. lambda dash lambda h c 1 minus cos. So cos 45 degree value माहिती पाहिजे. cos 45 degree h is given, m is given, c is given. value दिलेले आहेत. आणि ही पण value दिलेली आहे. सॉरी सर सर. साऊंड मध्ये इको होत आहे. सर तुमचा आवाज आहे ना सर भरपूर इको होत आहे. हो हो सर तुम्ही एवढा वेळ जे बोलले सर काहीच ऐकू नाही आलंय विद्यार्थ्यांना मला असं वाटतं. आता येते का सर ऐकायला? हा सर आता येतोय पण आता कमी इको येतोय. आता आवाज व्यवस्थित आहे. असाइनमेंट लिहिली का विद्यार्थ्यांनी? हा सर ते नोट डाऊन करत असतील सर. ते नोट डाऊन करत असतील. शेवटची स्लाइड आहे सर. आपलं संपलं. सर ह्या ज्या स्लाइड्स आहेत ना 2 शेवटच्या त्या जर तुम्ही मला शेअर केल्या तर मी त्यांच्याशी शेअर करून त्यांना करायला देईल ते. चालेल सर. चालेल. हो हो सर तुमचं झालाय का म्हणजे हे? हो ओके. सो 1 minute. Okay. Thank you, sir, for this knowledge. Very useful to our students. Once again, thank you. I think, sir, आज सरांनी आज जे MCQ चे टाइप्स आहेत, what are the types of MCQs ते तुम्हाला लक्षात आले असेल. आपल्या फिजिक्सच्या व्हेरायटी ऑफ MCQs विचारल्या जाऊ शकतात आणि इन द फॉर्म ऑफ असाइनमेंट. आता एक लक्षात घ्या, इथे सर तुम्हाला टॉपिक शिकवणार नव्हते. सर तुम्हाला MCQ कशा प्रकारे विचारल्या जातात, कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात यात एक थोडं मार्गदर्शन होतं. आणि असाइनमेंट दिलंय हे याच्यासाठी की तुम्हाला हे जे काही आहे तुम्ही कशाच प्रकारे सॉल्व्ह करू शकता, कशाने तुमचा एक कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आपण इथे केलंय. सो लास्टली आय सेड दॅट थँक्यू टू डॉक्टर असर सर. त्यांनी BSc 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल. तर यासोबत माझा एक विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की त्यांना जर काही डिफिकल्टीज असतील
रिगार्डिंग टू धिस सरांना काही विचारायचं असेल दे शुड राईट द इन चॅट बॉक्स और दे शुड डायरेक्टली आस्क टू द सर. स्टुडंट्स तुम्हाला काही विचारायचं असेल मराठीत विचारलं चालेल कशात. येस एनी क्वेश्चन्स. असाइनमेंट सगळ्यांना लिहून घ्यायची आहे. मी असाइनमेंट साठी एक गुगल फॉर्म तयार करेल. ह्या तुम्हाला सगळ्या असाइनमेंटचे जे आहेत ते फोटो स्नॅपशॉट मला सबमिट करायचे आहेत. येस एनी क्वेश्चन्स. सर आता त्यांना काही प्रश्न तर काही वाटत नाही आहे कारण की ते न्यूमरिकल्स आहेत. न्यूमरिकल्स मध्ये जेव्हा सॉल्व्ह करतील पुस्तक पाहतील तेव्हा ते त्यांना काही क्वेश्चन येईल असं मला वाटते. आता जर एमसीक्यू बद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल एखाद्या मेथड कशी सॉल्व्ह करायचं काय करायचं असं तुम्ही सरांना विचारू शकता. ओके. हा यस आचल. हा सर क्लासिकल मेकॅनिक्स कसं अप्लाय होते वेगवेगळ्या इफेक्ट. हॅलो हा विचार. हा बोल ना बोल. क्लासिकल मेकॅनिक्स कसं अप्लाय होते. अच्छा अच्छा. क्लासिकल मेकॅनिक्सचा तुमच्या ऍक्च्युली तुमच्या सिलेबसशी फार संदर्भ नाही आहे त्याचा. क्लासिकल मेकॅनिक्सचा संदर्भ इकडे एमएससी ला वगैरे असतो. क्लासिकल मेकॅनिक्स क्लासिकल फिजिक्स क्लासिकल फिजिक्स क्लासिकल फिजिक्स म्हणजे जसं जुनं फिजिक्स जे होतं ना ओल्ड फिजिक्स जे न्यूटनच्या काळापासून आपण ज्याचा अभ्यास करतो ते सगळं क्लासिकल फिजिक्स आहे पूर्ण टोटल. हॅलो आवाज येतोय का. हो सर येतोय फक्त थोडा इको येतोय. ठीक आहे सर. क्लासिकल म्हणजे जे क्वांटमच्या आधीचं जेवढं फिजिक्स होतं ते सगळं क्लासिकल इरामध्ये जमा होईल. जोपर्यंत क्वांटम फिजिक्स आलं नव्हतं तोपर्यंत सगळं फिजिक्स हे क्लासिकल फिजिक्स मध्ये होतं. आणि मग मॅक्सवेल आल्यापासून मग त्यांनी नवीन कन्सेप्ट आणले. तिथून थोडंफार क्लासिकल टू क्वांटम असा एक प्रवास सुरू झाला फिजिक्सचा. म्हणजे आधीच्या काळी जे न्यूटनच्या काळी गॅलिलिओच्या काळी वगैरे जे फिजिक्स होतं वगैरे हायजिन्स थेरी वगैरे जी होती ती सगळी क्लासिकल मेकॅनिक्स मधली आहे. सगळे जुने जेवढे कन्सेप्ट आहे ओल्ड फिजिक्स इज क्लासिकल फिजिक्स. झालं क्लिअर. येस सर. सगळं जुनं जे फिजिक्स होतं ते सगळं आपल्या खापर पंजोबांच्या काळातलं फिजिक्स हे क्लासिकल फिजिक्स. ठीक आहे. ओके. I think we end with this today's meeting. So sir once again thank you. Dear students तुम्ही 2 मिनिटं फक्त ऑनलाईन राहा. सर तुम्ही you may join tomorrow at 12:20. ठीक आहे. थँक्यू. Thank you sir. हा students हो yes sir. Okay dear students now I am posting the feedback form in chat box. आता जे विद्यार्थी इथे हजर आहेत त्यांचीच प्रेझेंटी लागेल एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे. 2 मिनिटात मी तो चॅट बॉक्स मध्ये तुमच्या येऊन जाईल. Okay, I will now post this Google form as a feedback. So you should fill up this Google form, and after 10 minutes, I am exactly switch off that म्हणजे त्याची जी Google फॉर्म ची लिंक आहे ती मी क्लोज करणार आहे. ठीक आहे. आणि असाइनमेंट तुम्हाला सरांनी सांगितली होती ते तुम्हाला नोट डाऊन करायची. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच. उद्या फक्त सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या काही जॉईन करायची गरज नाहीये.
मी पोस्ट केलेली आहे, तुम्ही 5 मिनिटं चालू राहू देतोय. सर फीडबॅक फॉर्मची लिंक कुठे आहे? मी फीडबॅक फॉर्मची लिंक गुगल आपल्या चॅट मध्ये टाकलेली आहे, त्या चॅट बॉक्स मध्ये पहा टाकलेली आहे. सर आलीच नाही आणखी. वेट. आली आहे लिंक, चेक करा तुम्ही. सर नाही दिसत आहे. चॅट बॉक्स मध्ये चेक करा, चॅट बॉक्स दिसत आहे. मला तर इथे स्पष्ट दिसत आहे. नाही दिसत आहे सर. आली आहे, चॅट बॉक्स चेक करा. ओके. मी आता आलंय का? बरं, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. ओके, व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली आहे, चेक करून घ्या.